विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण 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 हरी विठ्ठल केशवा हरी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा ज्ञानेश्वर महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। आनंदाश्रम स्वामी महाराज की जय। या कुंदेन्दु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे जयांचे निआठवे शब्दसृष्टी आंगवे सारस्वत आघवे जिव्हेसिये वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे रस होते ओळंगणे अक्षरांसी भावाचे अवतरण अवतरविते निजखोन हाताछडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय दिवसो निठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनि आता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वयपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्
तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यस्सूरयः तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पौपशोभिता श्वेताम्बरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता वन्दिता सिद्धगन्धर्वैरर्चिता सुरदानवैः पूजिता मुनिभिः सर्वैः ऋषिभिः स्तूयते सदा स्तोत्रेणानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वा विद्या लभन्ति ते वंशी विभूषितकरान् नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्री ध्यान ध्यासवशीकृतेन मनसा तन्निर्गुणं निष्क्रियम् ज्योतिः किञ्चन योगिनो यदि परं पश्यन्ति पश्यन्तु ते अस्माकं तु तदेव लोचनचमत्काराय भूयाच्चिरम् कालिन्दे पुलिनोदरे किमपि यन् नीलं महो धावति समचरणसरोजं सान्द्रनीलाभुदाभम् जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानाम् तरुणतुलसीमालां कन्धरं कञ्जनेत्रम् सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यम् धृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः
श्री विठ्ठलाय नमः। श्री माता पितृभ्यां नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि। आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी न मिली मिया। आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुकयाते अंगीकारी तरी तो वाचस्पतिसे करी प्रबंध होडा। आता कृपा भांडवल सोडी भरे माझी मतीची पोतडी करी ज्ञानपद्य जोडी थोरावे माते। निंदावे हे जग ऐसा भागा आला भाग होते तैसे आले फळ गेले निवडूनी सकळ दुसऱ्याच्या मता मिळेनासे झाले चित्ता तुका झाला सांडा विटंबिती पोरे रांडा। अभंग क्रमांक 2786। अभंग क्रमांक 2786 2786। पवित्र असलेल्या इंद्रायणी मातेच्या तीरावरती भगवान विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या दरबारामध्ये भगवान सिद्धेश्वराच्या सानिध्यात अजान वृक्षाच्या पवित्र शीतल अभंग अशा छत्रछायेखाली 84 सिद्धांच्या वास्तव्याने सिद्ध असणाऱ्या या अलंकापूर नगरीमध्ये परमपूजनीय गुरुवर्य बाबांच्या पावन सानिध्यामध्ये आणि तुम्हा सर्व सिद्ध अनुभूती संपन्न महापुरुषांच्या समवेत जगद्गुरु तुकोबरायांच्या तुकोपनिषद अर्थात तुकोबरायांची ही गाथा वेदवाणी जी तुकोबरायांची आहे त्या वेदवाणीचं आपण चिंतन करत आहोत। मला असं वाटतंय की बहुतेक हे 4थं वर्ष असावं। 3 वर्ष आपण सलग क्रमाक्रमाने गाथ्याचं चिंतन करत आलेलो आहोत आणि हे 4थं वर्ष असावं, 3रे किंवा 4थे वर्ष असेल। हा अव्याहतपणे चालत असणारा हा अष्टादशाह आणि त्या अष्टादशाहातील ही जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेवरील चाललेली ही चिंतनरूपी सेवा पूजनीय गुरुवर्य प्रातस्मरणीय बाबांच्या आज्ञेवरून मला ही प्राप्त झालेली आहे। म्हणून श्रीगुरु अंतकरणामध्ये बसून जगद्गुरु तुकोबरायच अंतकरणामध्ये बसून या अभंगाचा जो काही भाव असेल ते माझ्याकडून बोलवून घेतील। कारण जगद्गुरु तुकोबरायांचा एक एक अभंग म्हणजे एक एक वेद आहे। आपल्या इकडे 4च वेद मानण्याची परंपरा आहे, परंतु जगद्गुरु तुकोबरायांचे 4092 अभंग म्हणजे 4092 हे वेद आहेत। हा एक एक अभंग म्हणजे एक एक समुद्र आहे। जेवढ्या उपमा देऊ जेवढ्या आपण कल्पना करू तेवढ्या कमीच पडतील, म्हणून अधिक वेळ न दवडिता यथामती यथावकाश या अभंगाचं चिंतन करण्याकरता मी प्रवृत्त होतो। माझ्या वाटेला आलेलं जे सत्र आहे त्या सत्रातील पहिला अभंग, त्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की हे जे जग आहे ह्या जगाची निंदा करावी हेच आमच्या भागाला आलेलं आहे। कारण जगद्गुरु तुकोबरायाने विचार केल्याच्या नंतर या जगताचं जे वास्तव स्वरूप आहे त्या वास्तव स्वरूपाचा उमज जगद्गुरु तुकोबरायांच्या समोर झालेला आहे आणि वास्तव स्वरूप या जगताचं लक्षात आल्यामुळे इतर मतकारांनी या जगतासंबंधी जे आपले निरनिराळे जे काही मत मांडलेले आहेत त्याही मताचा विचार जगद्गुरु तुकोबरायाने केला आणि ती मतं कशी अपूर्ण आहेत त्या मतांचा अपूर्णतेचा भाव लक्षात आल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्या लोकांनी माझं मत मानो नाही तर न मानो, पण माझ्या जे लक्षात आलेलं जे मत आहे तेच मत यथार्थ आहे। म्हणून मी यथार्थ मत समाजासमोर सांगत असताना जे इतर मताचे अभिनिवेशी लोक जे आहेत त्या लोकांना मात्र माझं मत पटत नाही, त्यामुळे त्यांनी माझा सांडा केला म्हणजे त्यांनी माझा त्याग केला, त्यांनी माझा स्वीकार केला नाही। तर तुकोबराय म्हणतात त्यांनी माझा त्याग केल्याच्यात काय नवले, केला तर करू देत,
अरे घरच्यांनीच रांडा पोरांनी माझा त्याग केला आहे, तर या विचारवंतांनी माझा त्याग करावा, याच्यात काय आश्चर्य आहे. असा काहीसा भाव या अभंगातून तुकोबाराय प्रगट करतायत. निंदावे हे जग ऐसा भागा आला भाग. हे जे जगत आहे या जगताची आम्ही निंदा करावी. ऐसा भाग भागा आला, असा हा जो भाग आहे, असा भाग म्हणजे हा हिस्सा या जगताचा आमच्या भागाला आला, म्हणजे आमच्या वाटेला आलेला आहे. कारण जगताची निंदा कोणत्या व्यक्तीची केली जाते किंवा कोणत्या पदार्थाची, कोणत्या वस्तूची निंदा केली जाते. जी वस्तू, जो पदार्थ त्याज्य असतो, ज्याचा कुठल्याही प्रकारचा उपयोग नसतो, हेय जो पदार्थ असतो त्याची निंदा केली जाते. तर हे जगत जे आहे, हे जगत कसं आहे, अतिशय निंदनीय आहे. निंदनीय आहे म्हणजे अतिशय त्याज्य हे जगत आहे. कारण या जगताची आसक्ती जर अंतःकरणामध्ये उत्पन्न झाली तर ती आसक्ती जन्ममरणाच्या परंपरेला कारणीभूत ठरू शकते. आणि हिची जर उपेक्षा जर झाली या जगताची, या जगताचा जर त्याग जर झाला, तर जगताची उपेक्षा, जगताचा त्याग झाल्याच्या नंतर खाली शिल्लक काय राहतं, बाबुळी बाजूला सारल्याच्या नंतर पाणी शिल्लक राहतं. आकाशातील ढग गेल्याच्या नंतर आकाशच शिल्लक राहतं. चंदनाला वेढे दिलेले जे साप आहे, ते साप निवृत्त केल्याच्या नंतर चंदनच खाली राहतं. तसं हे निंद्य असणारं जगत, त्याचा त्याग केल्याच्या नंतर खाली जे शिल्लक राहतं ते केवळ फक्त स्वरूपच शिल्लक राहतं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे माझ्या भागालाच आलेलं आहे. काय, ह्या जगताची निंदा करावी. जगताची निंदा करावी म्हणजे काय, कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून हे जगत काय आहे ते समाजाच्या समोर त्याचं वास्तव स्वरूप प्रगट करावं, हे आमच्या भागाला आलेलं आहे. मग हे तुमच्या भागाला आलं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जसं संचितामध्ये लिहिलेलं असतं तसं आपल्या भागाला येत असतं. होते तैसे आले फळ. जसं आमच्या संचितामध्ये लिहिलेलं होतं तसंच फळ आलं. कारण ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात, वाचून देते घेते अनेक, येत निभ्रांत नाही सम्यक, येत कर्मची फळसूचक मनुष्य लोकी. आपल्याला सुख झालं की आपण म्हणतो याने आपल्याला सुख दिलं, एखाद्या व्यक्तीने दुःख दिलं की आपण म्हणतो त्याच्यामुळे मला दुःख झालं. पण या जगामध्ये ज्ञानोबाराय परमात्मा सांगतात, तुम्हाला कोणी सुखही देत नाही आणि तुम्हाला कोणी दुःखही देत नाही. जसं ज्याचं कर्म असतं तसं त्याला फळ मिळत असतं. त्याकरता उदाहरण दिलंय, जैसा तळिया कडिया तळवटी आपुलाच बोलू किरटी, पडिसाद होणी उठी निमित्त योगे. जसा आपलाच बोल एखाद्या कड्याच्या शेजारी गेल्याच्या नंतर आपण राम असं म्हणतो आणि किंवा ओम म्हणतो, तो शब्द प्रतिध्वनी होऊन आपल्या कानावरती येतो. जर आपण शब्द उच्चारलाच नसता तर प्रतिध्वनी आपल्या कानावरती आलाच नसता. ज्या अर्थी प्रतिध्वनी आपल्या कानावरती आला याचा अर्थच असा आहे, तो उच्चारच आपण केलेला आहे. म्हणून जसं आपण केलं, उच्चार केला, तसंच आपल्या कानावरती शब्द आला. तसं या जगतामध्ये जी आपण क्रिया करत असतो तीच क्रिया फलस्वरूपाने आपल्या जीवनामध्ये उपस्थित राहत असते. म्हणून विचारवंतांनी सांगितलं, सध्याचा वर्तमान हाच तुमचा भविष्य काळ असतो. वर्तमान भविष्य आपला चांगला यावा असं जर वाटत असेल तर वर्तमानकांनी सावधपणामध्ये घालवला पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या जगाची निंदा करावी, हे आमच्या भागाला हिस्सा आलेला आहे. तर त्याच्यात काय चुकीचं आहे, होते तैसे आले फळ. जसं आमच्या संचितामध्ये लिहिलं होतं तेच आम्हाला फळ भोगण्याकरता या ठिकाणी आलेलं आहे. कदाचित परमात्म्यानेच आमच्या संचितामध्ये लिहिलं असावं की या जगताचं काय वास्तव स्वरूप आहे. जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही जगताला जाऊन सांगा, या परमात्म्यानेच आमच्या संचितामध्ये लिहिलं असावं, म्हणून ह्या आम्हाला जगताची निंदा करण्याचं फळ आमच्या संचितामध्ये लिहिलेलं आहे. मग हे जे आसार असणारं जगत जे आहे, त्याच्यातले पदार्थ आहेत, हे जे व्यक्ती आहेत, ते काय झाले, गेले निवडून सगळे निवडून गेलेले आहेत. म्हणजे उडून गेले विचाराच्या पुढे. विचाराच्या पुढे हे काही टिकत नाही. जसं 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय सांगतात की माया कोणाच्या समोर घर करून राहते आणि कोणाच्या समोरून ही माया निरस्त होऊन जाते. ज्याने विचाराला प्रारंभ केला नाही जगताच्या, कोहम कथमिदम जातम को ऐकस करताश्य विद्यते उपादानम किमस्ति ह विचारे स्वयं विदुषा. हा विचार करण्याकरता सांगितला ना. ज्याने विचार केला नाही त्याच्या बुद्धीवरती ही माया घर करून राहते आणि जो विचाराला प्रारंभ करायला गेला त्याच्या समोरून ही माया निघून जाते. तैसे विचारता निरसले ते प्रपंचू सहजे सांडवले, मग तत्वता तत्वरले ज्ञानी अशी. आणि हा विचार स्पष्ट करत असताना ज्ञानोबाराय तिथं 2-4 उदाहरण दिलेत. भूसबीज एकवट, ओपनेतार आहे घनवट, ते उडे ते फलकट जाणू आले, तैसे विचारता निरसले. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे जे जगत आहे याचं स्वरूप आहे हे लक्षात आल्याच्या नंतर निवडून गेले सकळ. जसं धान्यातून खडे उचलून टाकावेत तसं हे आसार असणारं जगत, क्षणिक असणारं जगत, मिथ्या असणारं जगत, आदी अंताने युक्त असणारं जगत हे निवडून वेगळं झालं. कारण जे शाश्वत असतं त्याचा कधीच नाश होत नाही आणि जे अशाश्वत असतं ते कधीच नित्य राहू शकत नाही. काय श्लोक आहे तिथला तो, नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टवंतस त्वनयोस तत्वदर्शिनाः. तत्वदर्शिभिः म्हणजे तत्वाला जाणणारे जे महापुरुष आहेत त्यांच्याद्वारा पाहिल्या जातं. काय पाहिल्या जातं की जे शाश्वत आहे असतः भाव न विद्यते, जे असत आहे त्याचा भाव कधी अस्तित्वात राहत नाही आणि जे अभाव असत आहे त्याचा भाव कधी राहत नाही. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, विचार केल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की हे जगत आहे हे आसार आहे, निंदनीय आहे, त्याज्य आहे आणि हे समाजाच्या समोर स्पष्ट मांडावं असा भाग आमच्या भागाला आमच्या संचितामध्ये परमात्म्याने लिहिलेला आहे.
आणि ते आम्ही करत आहोत. आणि करत असताना या विचाराच्या समोर हे जगत टिकलं नाही. ते विचारापुढं धान्यातून जसे खडे निवडून टाकावेत तसं हे जगत निवडून वेगळं झालेलं आहे. पण तुकोबाराय हे तुमच्या मताने तुम्ही सांगत आहात, पण या ज्या जगताविषयी अनेक लोकांनी आपापले मतं मांडले ना, त्यांच्या मताचं काय? तुकोबाराय म्हणले त्यांची मतं मला मान्य होत नाहीत. त्यांनी मानून माझं मत त्यांनी मानू नाही तर न मानू, पण मी जे सांगत आहे ते मत वास्तव मात्र आहे. दुसऱ्याच्या मता मिळानाशी झाले चित्ता. दुसऱ्याचं जे मत आहे या जगताचा संबंध आत्म्याविषयी असेल, जगताविषयी असेल, मायेविषयी असेल किंवा इतर जे विचारवंतांनी मांडलेले आहेत त्यांचे विचार मात्र दुसऱ्याच्या मता चित्ता मिळेनाशे झाले. इतरांचे जे विचार आहेत ते माझ्या मताला मिळेनाशे झाले. त्यामुळे झालं काय परिणाम सांगतात. तुका झाला सांडा. आणि मी माझं मत स्पष्टपणे ठामपणे सांगायला लागल्यामुळे इतर लोकांनी माझा सांडा केला. तुका झाला सांडा. सांडा म्हणजे तो तेजनीय झाला. इतर लोकांच्या दृष्टिकोनातून मी टाकाऊ झालो, पण इतर लोकांनी माझा टाकाऊ समजावं, इतर लोकांनी माझी उपेक्षा करावी, इतर लोकांनी माझ्या मताला मान्यता देऊ नये, इतर लोकांनी मला तेजनीय समजावं. आणि त्यांनी समजलं तर समजलं. तो का म्हणे खरे सांगो येतील रागे येवत ते. बरोबर आहे ना. तो का म्हणे सत्य सांगो, आम्ही सत्य सांगू, सत्य सांगे, आम्ही सत्य सांगतो. ज्याला मानायचं ते माना आणि ज्याला नाही मानायचं त्यांना राग आला तरी काही हरकत नाही. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात इतर लोकांनी माझा सांडा केला, माझा त्याग केला, माझं मत त्यांनी मान्य केलं नाही, त्यांनी स्वीकारलं नाही, या जगताची मी निंदा करत आहे, हे उपेक्षणीय आहे, हे तेजनीय आहे असं सांगत आहे. त्यामुळे जगताविषयी ज्याच्या अंतकरणात आसक्ती आहे, ज्या लोकांच्या अंतकरणातील या जगताचा चिकटा निघून गेलेला नाही आणि अशा लोकांनी या जगतासंबंधी मी विरक्तीचे विचार सांगत असल्यामुळे या लोकांनी माझा सांडा केला, माझा यांनी त्याग केला, यांनी माझ्या मताचा स्वीकार केला नाही. केला तर केला, करू द्या, काही हरकत नाही. ते आमचा त्याग करतील याच्यात नवल काय आहे. तुकोबाराय म्हणतात विटंबिती रांडा पोरे. आमची पत्नी, आमची पोरं आमची उपेक्षा करतात, आमच्या घरातलेच लोक आमचा त्याग करतात, त्यांनाच आमचं महत्त्व नाही, तर इतरांचा विचार मी काय करत बसू. घरातल्या लोकांनी माझा त्याग केलेला आहे. आणि जे खरे परमार्थ करतात, खरे विचार करत असतात, घरातले लोक हे त्यांचा त्याग करतच असतात. ऐशी लागी लग्न आपण ऐकत असतो ते. मीरा राणी दिवाणी कहिला आणि घरातल्याच लोकांनी त्याला विष दिलं. प्रल्हाद महाराज भगवंताच्या स्मरणामध्ये रंगून गेले तर स्वतःच्या बापाने त्यांना विष पिण्याकरता दिलं. अनेक प्रकारचे प्रयत्न मारण्याकरता केले. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी सत्य सांगायला लागलो, त्यामुळे इतर लोकांनी माझा काटा केला, इतर लोकांनी माझी उपेक्षा केली, इतर लोकांनी मला त्याजनीय ठरवलं. याच्यात काय नवल आहे. रांडापोरे उपेक्षिती. घरातलेच लोक माझी उपेक्षा करायला लागले तर इतरांचा मी कुठे विचार करत बसू. असा काही स्वभाव या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय प्रगट करतात. पुढील जो अभंग आहे त्या अभंगातून तुकाराम महाराज म्हणतात हे देवा, मी तुझी सेवा केली आणि तुम्ही माझ्यावरती त्या सेवेच्या बदल्यात उपकार केला. मी तुमची सेवा केली आणि तुम्ही माझ्यावरती उपकार केला, पण तुम्ही उपकार करण्याकरता मी कोणती सेवा केली त्या सेवेचंही स्वरूप सांगतात आणि परमात्म्याने कोणती कृपा केली त्या कृपेचे स्वरूप पुढील अभंगाच्या माध्यमातून सांगतात. माझे माथा तुझा हात, तुझे पायी माझे चित्त, ऐशी पडियेली गाठी, शरीर संबंधाची मिठी, एर एरापासे सापडून गेलो ऐसे, तुका म्हणे सेवा, माझी कृपा तुझी देवा. माझे माथा तुझा हात, तुझे पायी माझे चित्त. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवा, तुझे पायी माझे चित्त. माझं चित्त जे आहे हे तुझ्या पायावरती राहिलेलं आहे आणि हीच मी केलेली सेवा आहे. जीवनामध्ये इतर सेवा करणं सोपं जातं, परंतु चित्त परमात्म्याच्या चरणावरती लावणं, ऐशी करी धावा धावी, चित्त लावी चरणापे. आणि हे चित्त परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी राहणं हे फार कठीण आहे. जसे स्प्रिंग दाबल्याच्या नंतर सोडली की जेवढ्या वेगाने आपण दाबू तेवढ्या वेगाने ती उफाळी घेते, तसं चित्त आपण जेवढ्या वेगाने परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी लावू ना तेवढं ते वेगाने बहिरंग होऊन जातं. कारण या चित्ताचा, या मनाचा फार विचित्र स्वभाव आहे. आपण 6व्या अध्यायामध्ये ते ऐकत असतो. तिथं ज्ञानोबारायांनी ओवाळलेलं बिगा हे मन काय करतं ते. जे विवेका ते भुलवी, संतोषाशी चाड लावी, बैशिदे तरी हिंडवी, दाही दिशा, जे बुद्धी ते सळी, निश्चया ते टाळी, धैर्यशी हात फिळी मिळवून जाय. असं जे हे जे मन आहे, जे निरोधिले घे उवाव आला ना, ज्याचा निरोध करायला गेला की ते उडी मारतं, उवाव घेतं, हुसळी मारतं. आणि आयसा ते मन आपला स्वभाव सांडीलं काही, म्हणजे हे चित्त सगळं काही करू शकतं. ते शेतात काम करेल, शारीरिक कष्टाचे किती श्रम करेल ते, पण ते शांत बसून परमात्म्याच्या चरणावरती मात्र लागणं फार कठीण आहे. परी हे तरीच घडे, जरी संयमाचे अखंडे, सर्वद्वारी कवाडे कळासती. 8व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं हे चित्त परमात्म्याच्या चरणावरती तेव्हाच राहू शकतं की सर्व इंद्रियांच्या ठिकाणी संयमाच्या खिडक्या, संयमाचे कड्या लावल्या जातील, तेव्हा हे चित्त परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी राहू शकतं. आणि एरवी राहणं ते अशक्य आहे. अनेक जणांनी प्रयत्न केला लावण्याचा. तुकोबारायासारख्या महापुरुषांची त्रिधा त्रिपटी होते. तुकोबाराय स्वतः स्पष्ट सांगतात, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही. प्रयत्न केला नाही असं नाही, पुढे येणाऱ्याचे पुन्हा प्रमाण. मी खूप प्रयत्न केला देवा चित्त तुझ्या चरणावर लावण्याचा,
पण आता माझ्याच्याने ते राहत नाही, तुझी कृपा तू करतोस की नाही आता हे मला पाहिजे. असा पुढे एक अभंग येणारच आहे. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, तू काहीतरी कर की माझं चित्त तुझ्या चरणावरती राहिलं पाहिजे. मी प्रयत्न केला पुष्कळ, काय काय करतो या मना परे नायकेची नारायणा. मी प्रयत्न केला पण ते ऐकायला तयार होत नाही. परंतु देवा मी सेवा केली. कोणती सेवा? असं विचित्र असणारं चित्त हे तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी राहत नाही, पण ते लावण्याची सेवा मी केली. माझी तुझे पायी माझे चित्त ही सेवा करण्याचा मी प्रयत्न केला आणि त्या सेवेने तू प्रसन्न होऊन तू काय केलं? माझे माथा तुझा हात, माझ्या मस्तकावरती तू तुझा हात ठेवला. म्हणजे तुझ्या चरणावरती चित्त लावणं ही मी सेवा केली, तर माझ्या मस्तकावरती हात ठेवण्याची तू माझ्यावरती कृपा केली. हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी, किंवा हा दिठिवाजयावरी झळके की पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परितुके महिकी महिमेशी ऐशी जी महिमेचे करणे. तसं भगवंत सांगतात की जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा माझे माता तुझा हात, माझ्या मस्तकावरती तू तुझा हात ठेवला. परिणाम कशामुळे ठेवला? कारण माझे चित्त जे आहे तुझ्या पायाच्या ठिकाणी जडून गेलेलं आहे. ऐशी पडी येली गाठी, अशी गाठ पडली. कोणती गाठ पडली? माझं चित्त तुझ्या चरणाच्या ठिकाणी राहण्याची गाठ आणि तू माझ्या मस्तकावरती हात ठेवण्याची गाठ, ही गाठ पडून गेली. पण कशामुळे ही गाठ पडली? शरीर संबंध माझ्या ठिकाणी होता म्हणून ही गाठ पडली. जर शरीर संबंध जर नसता तर ही गाठ तरी पडली असते का? मी तुकोबाराय या विग्रहाने वेगळा या पंचमहाभूताच्या माईक पदार्थाच्या माध्यमातून जन्माला आलो, म्हणूनच माझं चित्त तुझ्या चरणावरती मला लावावं लागलं. तू तुझा हात माझ्या मस्तकावरती ठेवू शकलास, अशी गाठ पडली. शरीर संबंधाची मिठी, शरीर संबंधामुळे ही मिठी पडली. जर मला जर शरीर नसतंच, अंतकरण उपाधी माझ्या ठिकाणी लागलीच नसती, आविदेय उपाधी माझ्या ठिकाणी लागलीच नसती, शरीराचा संबंधच माझ्या ठिकाणी आला नसता, तर मी काय तुझ्या चरणावरती मस्तक चित्त ठेवलं असतं आणि तो काय माझ्या मस्तकावरती हात ठेवला असता. म्हणून माझं चित्त तुझ्या चरणावरती राहण्याची मी सेवा जी केली, तुझा हात जो तू माझ्या मस्तकावरती ठेवला, हे शरीर संबंधामध्ये घडलेलं आहे. एर एरापाशी सापडवून गेली ऐसी, एर एरापाशी म्हणजे माझं चित्त तुमच्या चरणावरती आणि तुमचा हात माझ्या मस्तकावरती, हे एर एरापाशी जे अशी मिठी सापडून गेलेली आहे ती मात्र शरीर संबंधामध्ये घडलेली आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे सेवा माझी. आता या चरणाचा अन्वय केला की मग मागचे चरण स्पष्ट होतात बघा. तुका म्हणे, तुकोबाराय म्हणतात मी म्हणतो काय, शेवटचा शब्द घ्यायचा. तुका म्हणे देवा, तुकोबाराय म्हणतात हे देवा माझी सेवा, मी तुमची सेवा केली आणि तुझी कृपा, मी तुझी सेवा केल्यामुळे तुझी माझ्यावरती कृपा झाली. पहिला या शब्दाचा अन्वय अर्थ करून विचार ध्यानात घेतल्याशिवाय या पाठीमागच्या अभंगाचा अर्थ स्पष्ट होत नाही. म्हणून कोणती सेवा जगद्गुरु तुकोबारायांनी केली आणि कोणती कृपा देवाने केली, तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तर माझी सेवा झाली आणि तुझी माझ्यावरती कृपा झाली. मग कोणती सेवा? तर चित्त तुझ्या चरणावरती राहण्याची मी सेवा केली आणि माझ्या मस्तकावरती हात ठेवून प्रसाद देऊन आत्मस्वरूपाचा बोध देण्याची कृपा तू माझ्यावरती केली. ही अशा प्रकारच्या कृपेचा अनुभव मी घेतला. आणि कशामुळे घडलं हे सगळं? तर हे शरीर संबंधामध्ये घडलेलं आहे. शरीर संबंध नसता तर ही मिठी पडली नसती, मलाही सेवा करता आली नसती आणि तुलाही कृपा करता आली नसती. मी भक्त आहे म्हणून तू देव आहेस. मी जर भक्तच नसतो तर तू कुठून देव झाला असतास? मी जीव भावाला आलो म्हणून मला सेवा करता आली. तू शिवस्वरूपामध्ये आहे म्हणून तुला माझ्यावरती कृपा करता आली. मग भक्त भगवंत, सेवक सेव्य, ही जी त्रिपुटी उत्पन्न होते ही कशामुळे उत्पन्न झाली? शरीराच्या संबंधानेच उत्पन्न झाली ना. म्हणून हे शरीर संबंधामध्ये मिठी पडली म्हणून मी तुझी सेवा करू शकलो, तू माझ्यावरती कृपा केली. मग कोणती सेवा केली आणि कोणती कृपा केली हा काही स्वभाव या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायांनी स्पष्ट केलेला आहे. आता पुढील अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय सत्य आणि त्याग हे जे दोन साधना आहेत परमात्म्याच्या प्राप्तीच्या, त्या दोन्ही साधनाची तुलना करून नारायणासारखा परमात्मा कोणाचा दास होतो व तो परमात्मा कुठे राहतो या संबंधी श्रेष्ठांचं काय मत आहे. श्रेष्ठ म्हणजे जे आत्तापर्यंत होऊन गेलेले जे काही वडील लोक आहेत, श्रुती स्मृतीचे अर्थ आपणचे होणे मूर्त अनुष्ठाने जगा देते वडील जे, हे असे वडील श्रेष्ठ महापुरुष या संबंधी काय बोलतात त्याचा विचार जगद्गुरु तुकोबाराय पुढील अभंगाच्या माध्यमातून सांगतात. ते शेवटचं चरण आहे ना अभंगाचं. तुका म्हणे जाण तेची भल्याचे वचन, तुका म्हणे भल्याचे वचन तेची जाणा. भले म्हणजे श्रेष्ठ महापुरुष, संत महापुरुष जे आत्तापर्यंत होऊन गेलेले शिष्ट मंडळी आहेत त्यांचे काय वचन आहेत ते वचन मी तुम्हाला सांगतो. कोणत्या संदर्भात? त्यांचे वचन आता पुढच्या या अभंगातून सांगतात. सत्य त्यागाची समान न लगे वेचावे वचन, नारायण ऐशे दास एर एराचीच आस, मळ नाही चित्ता ते देवाचीच सत्ता, तुका म्हणे जाण तेची भल्याचे वचन. काय आहेत भल्याचे वचन ते जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. सत्य त्यागाची समान. सत्य आणि त्याग यांची जर तुलना केली तर सत्य जे आहे ते त्यागाची समान, त्यागा समानच ते सत्य आहे. म्हणजे त्याग आपण करतो परमात्म्याच्या प्राप्तीकरता, याचा त्याग करा त्याचा त्याग करा, किंबहुना आत्मस्वरूप सोडता सगळ्याचाच त्याग करायचा आहे, तेव्हा त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती होते, त्याला त्याग असं म्हणतात. मुक्ताबाईंनी ताटीच्या अभंगामध्ये
त्यागाची व्याख्या करत असताना वरवर असणारा त्याग नाही सांगितला. आता ते प्रमाण मला पूर्ण उपस्थित नाही होणार. अहंकार आणि मोह याचा त्याग, याला खरा त्याग असं त्या अभंगामध्ये मला वाटतं 3 का 4 नंबरचा तो अभंग आहे. तर त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे. हो, अहंकाराला दवडणं यालाच त्याग त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. सत्य त्यागाचे समान. मग त्याग हे त्याग जे आहे त्या त्यागाची समान सत्य जे आहे हे त्यागाच्या बरोबरचं. म्हणजे काही लोकांची जीवनामध्ये साधना असते सत्य बोलणे. जसं धर्मराजाने सत्य बोलणे ही साधना आयुष्यभर केली होती, तसं असं जे सत्य जर एखादा व्यक्ती जर जीवनामध्ये आचरण करत असेल सत्याचं, तर त्या सत्याचं स्वरूप काय असतं तेही गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायाने त्याचं विस्तारपूर्वक विचार केलेला आहे. आणि हे जे सत्य आहे ते परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन आहे. मग सत्य हेही परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन आहे आणि त्याग हेही परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन आहे. पण दोन्हीचं जर तुलना केली तर सत्य जे आहे ते त्यागाच्याच बरोबरीचं आहे. दोन्हीमध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही, अंतर नाही. परंतु त्यातल्या त्यात बघायलाच जर गेलं तर सत्याकरता नलगे वेचावे वचन वेचण्याची गरज नाही. म्हणजे सत्य जसं पाहिलं जसं ऐकलं तसं कथन करण्याला सत्य म्हणतात. आणि त्या सत्याला जसं पाहिलं जसं ऐकलं हे कथन करण्याकरता काही कष्ट करावे लागतात का? काही वेच करावा लागतो का? काही खर्च करावा लागतं का? नाही. जसं पाहिलं जसं ऐकलं तसं कथन करणं याला सत्य म्हणतात. मग त्या ठिकाणी काही कष्ट नाही आहेत. म्हणून हे जे सत्य आहे हे त्यागाच्या बरोबरीचं आहे असं श्रेष्ठांचं मत आहे. मग असा जो सत्याचं पालन करतो, सत्य अनुष्ठानामध्ये आपल्या जीवनामध्ये आणतो, नारायणासारखा परमात्मा सुद्धा त्याचा दास होतो. हे श्रेष्ठांचं मत पुढच्या चरणातून सांगतात. नारायणा ऐसे दास. नारायणासारखा परमात्म्यासारखा असा श्रेष्ठ असणारा परमात्मा तो देखील ऐसा दास, तो देखील सत्यपालन करणाऱ्या महापुरुषांचा तो दास होतो. धर्मराजाचा दास परमात्मा झाला याचं कारण जर काय असेल तर त्याने सत्याची आचरण आपल्या जीवनामध्ये केलं म्हणून झाला. म्हणून नारायणासारखे सुद्धा त्या सत्याचं आचरण करणाऱ्या लोकांचे ते दास होतात. एराचीच आस. आता एरा म्हणजे एकमेकाची आस म्हणजे इच्छा म्हणजे अपेक्षा असते. आता कुणाला कोणाची अपेक्षा असते? परमात्मा दास व्हायला तयार आहे, परंतु त्याला सत्य आचरण करणाऱ्या साधकाची, मुमुक्षूची, जिज्ञासूची, भक्ताची अपेक्षा असते. परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये येऊन राहायला तयार आहे, परंतु त्याचं अंतःकरण कसं असलं पाहिजे, त्या कोणत्या अंतःकरणाची अपेक्षा करतो ते पुढच्या चरणातून ते सांगतात बघा. एराचीच आस म्हणजे देवालाही एक इच्छा आहे आणि भक्तालाही एक इच्छा आहे. भक्ताला कोणती इच्छा आहे? परमात्मा प्राप्त व्हावा ही भक्ताला इच्छा आहे. तर भक्त परमात्मा कोणाला प्राप्त होतो, परमात्मा कोणाचा दास होतो, त्याची काय इच्छा आहे ती पुढच्या चरणातून सांगतात. मळ नाही चित्ता तेथे देवाचीच सत्ता. ज्याच्या चित्तामध्ये मळ नाहीये तेथे मात्र देवाची सत्ता आहे. म्हणजे देव कुठे राहतो? ज्याच्या चित्तात मळ नाही त्याच्या चित्तामध्ये परमात्मा येऊन राहतो. तयाचे चौखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी जया निदिलिया ती उपाशी वैरागेगा. ज्याच्या चित्तातून काम, क्रोध आदी हे जे विकार आहेत हे निवृत्त झालेले आहेत, किंबहुना आसुरी संपत्तीचे विकार ज्याच्या चित्तातून समूलतः उच्चाटन झालेला आहे, निवृत्त झालेला आहे, अशा चित्तामध्ये तो परमात्मा येऊन राहतो. म्हणजे शुद्ध चित्ताची परमात्मा अपेक्षा करतो एक, आणि जो सत्याचे आचरण करतो त्याच्या ठिकाणी परमात्मा राहून जाण्याची अपेक्षा करतो दोन. आणि भक्त जो असतो, साधक जो असतो, त्याला परमात्म्याच्या प्राप्तीची इच्छाच असते. मग एराची आस, परमात्म्याला शुद्ध चित्ताच्या भक्ताची आस लागलेली असते, तर शुद्ध चित्ताच्या भक्ताला परमात्म्याच्या प्राप्तीची आस लागलेली असते. एराचीच आस त्यांना लागलेली असते. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्रही न खाती सर चित्ती ना यास त्याचा पांडुरंग दास. आणि चित्त जर शुद्ध नसेल तो का म्हणे चित्त करारे निर्मळ. नाही निर्मळ जीवन काय करील साबण. अजून सांगू का? अजून सांगतो मग ऐका. आता तुम्ही विस्तारच करायचं तुम्हाला हे आहे तर ज्ञानोबा म्हणतात, मृत जैसा शृंगारीला का गाढव तीर्थे नाहनीला कडू दुधिया माखेला गुळे जैसा ओस गृहीत ऋण बांधले का उपवासे अन्न लिंपेले कुंकुम शिंदर केले कांत हिनेने कळस ढिमाचे पोकर जळू वळले ते झळाळ काय करू चित्री फळ आत शेन किंबहुना पंड सुता अंतरशुद्ध नसता बाहेरी कर्मतो तत्वता विटंबुगा. बस का? असं पुढं मळ नाही चित्ता ते तर देवाशीच सत्ता. ज्याच्या चित्तामध्ये मळ नाही तिथं परमात्म्याचा वास आहे. तो का म्हणे जाण तेची भल्याचे वचन. तुकोबारे म्हणतात हे भल्याचे वचन आहेत तेची जाणा, हे तुम्ही जाणून घ्या. कोणतं भल्याचं वचन आहे? ज्याच्या चित्तामध्ये आस राहिलेली नाही, मळ राहिलेला नाही, आसुरी संपत्तीचा विकार राहिलेला नाही, त्या चित्तामध्ये परमात्मा येऊन राहतो, हे भल्यांचं वचन आहे. आणि ज्याच्या चित्तामध्ये किंवा ज्याच्या जीवनामध्ये सत्याचं आचरण आहे, परमात्मा त्यांचा दास होऊन जातो, हे भल्यांचं वचन आहे. म्हणजे परमात्म्याची प्राप्ती जर तुम्हाला करून घ्यायची असेल तर जगद्गुरु तुकोबारे म्हणतात सत्याचं पालन करा एक, आणि चित्ताला निर्मळ करण्याचा प्रयत्न करा किंवा चित्त निर्मळ करा दोन. सकळांच्या पाया माझे दंडवत
आपुलाले चित्त शुद्ध करा. आता सत्य आम्हा मनी नव्हे गबाळाचे धनी. आम्ही इतरांचे धनी होणार नाही, गबाळाच्या नादी आम्ही लागणार नाही, आम्ही सत्याचंच आचरण जीवनामध्ये करू असं तुकोबराय त्या ठिकाणी सांगतात. आता पुढील अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरू तुकोबराय मनात उत्पन्न होणारे जे तरंग आहेत ते कसे दुःख देतात, त्यांना आवरून देवा तुझं चिंतन घडावं असं वाटतं, परंतु त्या मनाला आवरून तुझे चिंतन करण्याकरिता जे उपाय करावे लागतात ते उपाय करून माझी बुद्धी आता कुंठित झाली आहे. तेव्हा तू सर्वशक्तिमान परमात्मा काही सहाय्य करतोस का ते आता मला पाहायचं आहे, असा काहीसा परिहार या अभंगातून तुकोबराय देवाच्या समोर देतात. कसं बोलतात पहा आता. माझे बुद्धीचा खुंटला उपाय करशील काय पाहणे ते, सूत्रधारी तू हे सकळ चाळिता कासया अनंता भारवाहो, वाहिले संकल्प नपवती सिद्धी येऊ देह बुद्धीवरी नये, तुका मने दुःखी करीती तरंग चिंतू पांडुरंग आवरुणी. इथं सुद्धा पहिल्यांदा तुका मने दुःखी करीती तरंग याचा विचार करायचा. अंतःकरणामध्ये जे तरंग उत्पन्न होतात, तरंग म्हणजे विचाराच्या ज्या लहरी उत्पन्न होतात त्याच माणसाला दुःख देत असतात. समुद्रावरती जर तरंग उत्पन्न झालाच नाही तर पाणी स्थिर स्वरूपामध्ये राहतं, पण वारा येतो आणि त्याच्यामध्ये तरंग उत्पन्न करतो आणि समुद्रामध्ये विचलितता उत्पन्न करतो. तसं चित्त जर स्थिर राहिलं, त्याच्यामध्ये कुठला विकार उत्पन्न झालाच नाही, विचार उत्पन्न झालाच नाही, तर तीच समाधी अवस्था आहे. परंतु ते चित्त विचाराने निवृत्त होत नाही. समाधी म्हणजे तरी काय? ज्ञानोबराय म्हणतात, जेथं पुढील पैसे पारुखे मागील स्मरावे ते ठाके, ऐशी सरशीय भूमिके समाधी राहे. जिथे पुढील स्मरण नाही आणि पाठीमागचा विचार नाही, म्हणजे एक वृत्ती निघून गेली, दुसरी वृत्ती उत्पन्न झाली नाही, अशी निर्वृत्तिक अवस्था म्हणजे काय? विचारशून्य अवस्था ज्या ठिकाणी झालेली आहे त्याला समाधी असं म्हटलेलं आहे. परंतु ही समाधी लावण्याकरता किती कष्ट करावे लागतात. मग सुचव देशे प्रतिष्ठापी इथपासून तर पुढं अख्खा 6वा अध्याय बघून घ्या, एवढे कष्ट त्याकरता करावे लागतात. पण हे कष्ट कशा करता? मनामध्ये तरंग उत्पन्न होतात म्हणून त्या तरंगाला निवृत्त करायचं आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, देवा हे तरंग मनामध्ये उत्पन्न झाले की ते दुःख उत्पन्न करतात. आपल्याला सगळ्यांना अनुभूती, जास्त शास्त्राचा विचार करण्याचा गरज नाही. झोपीमध्ये आपण ज्यावेळेला गाढ झोपतो त्यावेळेला कुठला तरी विचार आहे का? मग झोपेमध्ये जर कुठला विचार नाही तर कुठलं तरी दुःख तरी आहे का? कुठलं दुःखही नाही. मग जागृतीमध्ये व्यक्ती आला की विचार उत्पन्न होतो आणि विचार उत्पन्न झाला की दुःखाला प्रारंभ होतो. म्हणून जगद्गुरू तुकोबराय म्हणतात, हे जे विचार आहेत, हे तरंग जे आहेत, हे दुःखाला मात्र जन्म देत आहेत. आणि मग या विचाराला दाबवण्याकरता, या चित्ताचं शमन करण्याकरता, या संकल्प विकल्पाला दाबण्याकरता तुकोबराय म्हणतात, माझी बुद्धीचा खुंटला उपाय. मी अनेक प्रयत्न केले या मनाला निर्वृत्ती करण्याकरता, कुठला विचार उत्पन्न होऊ नये याकरता, या मनाला स्थिर करण्याकरता, स्वरूपाच्या ठिकाणी समरस करण्याकरता मी अनेक प्रयत्न केले असं नाही. नाना साधनाच्या केल्या, खटपटा अनेक साधना केल्या, परंतु जगद्गुरू तुकोबराय म्हणतात, माझ्या बुद्धीचा उपाय खुंटला. बाबा आता या चित्ताला स्थिर शांत करून 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 मी दमलो. हे चित्त म्हणजे भूतासारखं आहे. बाबा ती गोष्ट सांगत असताना त्याला भूत प्रसन्न झालं आणि ते म्हणलं, मला काम सांगणार तर खाऊन घेईल. विस्तारपूर्वक तुम्हाला सर्वांना ते माहिती आहे, म्हणून विस्तार भयास्तव आणि वेळ दौडू नये म्हणून मी ती गोष्ट तुम्हाला माहिती असल्यामुळे सांगत नाही. त्या ठिकाणी माझी बुद्धीचा खुंटला उपाय, असं भूतासारखं असणारं हे जे चित्त आहे त्याला आवरत असताना अनेक मी प्रयत्न केले, पण ते आवरत असताना जेही उपाय केले तेही अपायच ठरायला लागले. येथ एक नव लावो जो की जे तरणो आपाव, तो आपाव म्हणजे त्याला आवरण्याकरता जे जे उपाय केला तो अपायच व्हायला लागला. म्हणून उपाय करून करून माझे उपाय आता दमले, खुंटले. माझ्या आता उपाय करण्याची क्षमता राहिली नाही. मग मी दमलो. काय माझा तव खुंटला उपाव नाटामध्ये, जेने तुझ्या आतुडती पाव, करू भक्ती तरी नाही भाव, नाही हाती जीव कवनेविषयी. म्हणजे तुझी भक्ती करण्याकरता मी प्रवृत्त होत आहे, पण ते करण्याकरता काय भक्तीची लक्षणे, ते काय भक्तीची लक्षणं वगैरे ते मला काही लक्षातही येत नाहीत. म्हणून अनेक उपाय करून पाहिले, परंतु आता माझा उपाय खुंटलेला आहे असं नाटामध्ये जगद्गुरू तुकोबराय तिथं सांगतात. तसंच इथंही सांगतात. सुख केव्हा प्राप्त होते हे मला कळालं, वर्म लक्षात आलंय. मन निर्वृत्तिक झालं, कुठला विचार उत्पन्न नाही झाला की सुखाचीच उपलब्धी आहे. परंतु त्या मनाला निर्वृत्तिक करण्याकरता जेही उपाय केले जातात ते मात्र अपायश ठरतात. आणि त्याला निवृत्ती करण्याकरता मी प्रयत्न केले नाही असं नाही, परंतु ते मन मात्र माझ्या ताब्यामध्ये येत नाही. आणि उपाय जे करायचे ते त्याला अपाय व्हायला लागले, ते त्याला उलट उड्या मारण्याकरता सहाय्यक ठरायला लागले. म्हणून आता माझे उपाय कुंठित झालेत. मी आता दमलेलो आहे. आणि जेव्हा व्यक्ती दमतो ना त्यावेळेला कोणीतरी सहकार्य करतो का याची तो अपेक्षा करत असतो. भागली या मज वाहातील कडिये. आणि जो साधक असतो, जिज्ञासू असतो, मुमुक्ष असतो, तो उपाय करून दमला की ते सांसारिक लोकांच्या साह्याची अपेक्षा तो करत नाही. मुमुक्षू जिज्ञासू साधक जो असतो तो दमल्याच्या नंतर, साधना करून दमल्याच्या नंतर तो एकतर गुरुची साह्याची अपेक्षा करतो,
एकतर संतांच्या साह्याची अपेक्षा करतो किंवा तो भगवंताच्या साह्याची अपेक्षा करतो. तो का म्हणे वत्स धेनू याची चित्ती तैसे मध्ये येते सांभाळी. तर संतांकडनं सांभाळण्याची किंवा साह्याची अपेक्षा त्या ठिकाणी केलेली आहे, किंवा गुरुकडनं किंवा परमात्म्याकडनं अपेक्षा केली. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होये गुरु पडिये देव भाव पूर्वी वासना अंती त्या आपणा पाशी नाही. म्हणजे साधक ज्यावेळेला साधना करून करून दमतो आणि त्याच्या लक्षात येतं आपली साधना काय आपल्याला स्वतःच्या बळाने या मायादतीतून भवसागरातून पलीकडे घेऊन जाऊ शकत नाही, आपले उपाय दमलेले आहेत, त्यावेळेला मात्र तो काय करतो, परमात्म्याच्या साह्याची अपेक्षा तो करतो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या हातात सगळे उपाय खुंटीत झालेले आहेत, करशील काय पाहणे ते. आता तू माझ्यावर मला कोणतं साह्य करतोस, हे तरंग निवृत्त होण्याकरता, हे मन शांत होण्याकरता काय साह्य करशील, तुम्हाला आता काय साह्य करणार आहेस पाहणे ते. आता मला फक्त पाहायचंय की तुम्हाला किती साह्य करतोस, हे फक्त मला बघायचं राहिलेलं आहे. आणि तू साह्य करशील याच्यात काय नवल आहे, कारण साह्य करण्याकरता तुझ्याकडे शक्ती आहे. ते पुढच्या चरणातून सांगतात, सूत्रधारी तू हे सकळ चाळिता. याच्यातून तरुण नेण्याकरता साह्य तू करू शकतोस, कारण हे सगळं जगतच तू उत्पन्न केलंय ना, याचा सूत्रधाराच मात्र तू येस ना. आणि जो सूत्रधारा असतो तो केव्हाही कोणताही कधीही बदल करू शकतो. अजून स्पष्ट करायचं का, जो सूत्रधारा असतो तो केव्हाही कधीही आणि कसाही बदल करू शकतो. तसं या जगाताचा सूत्रधार परमात्मा तू आहेस ना, तर मग तू कोणताही बदल केव्हाही आणि काहीही करू शकतोस. तू सूत्रधारी तू, आणि एवढंच नाही तर सकळ चाळिता, सगळं तू चालवणार आहेस ना. म्हणून मला सहकार्य करशील, याच्यातून बाजूला काढण्याकरता, याच्यातून मला बाहेर काढण्याकरता उपाय करशील. काय उपाय करशील आता ते मला पाहायचं आहे. कारण भगवंतांनी स्वतः सांगितलं की नाही हो, त्या मायेचं वर्णन केल्याच्या नंतर याच्यात मायेतून कोण तरुण जाऊ शकतं. येतं एकची लीला तरले, चकारात्मक सांगितलं. कोण, जे सर्व भावे मज भजले. म्हणजे या माया नदीतून तरुण जाण्याकरता कोणी काय काय साधनाचा उपाय केला आणि ते साधनं कसे त्यांना अपाय ठरले, याचा विस्तारपूर्वक त्यांनी ज्ञानोबारायांनी यादी दिली. आणि मग परमात्म्याने सांगितलं याच्यातून तेच तरुण जाऊ शकतात की ज्यांनी माझी सर्व प्रकारे भक्ती केलेली आहे तेच. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आता साधनं करून तर मी दमलो बाबा, माझ्या नाकातोंडात पाणी जायला लागलं, आता तू काय साह्य करतोस मला ते मला बघायचे. कारण तू सूत्रधार आहेस, या सगळ्या जगताचा चाळता म्हणजे या सगळ्या जगताला गती देणारा, या जगताचा प्रेरक कोण आहे, तूच. म्याच नेहमीला साता काळू ग्राशी तसे भूता या मनी आगते पंडू सुता सकळे जयाची. परमात्म्याने त्या ठिकाणी सांगितले की गतीर भरता प्रभू साक्षी. इथं ज्ञानोबारायचा विस्तारपूर्वक विचारते, पाहून घ्या. सकळ तूची चालणारा आहेस, कासयानंता भारवाहू. मग सगळ्या जगताचा जर भार वाहणारा तूच आहेस, या जगताची उत्पत्ती स्थिती प्रलय करणारा तूच आहेस, या जगतातून कोणाला बाहेर काढायचं याचाही विचार तूच करू शकतोस. तर मग विनाकारण मी माझ्या डोक्यावरती कशाला भार घेऊ. आता माझा जो भार आहे मी तुझ्या चरणावरती घालून तुझ्यावरती सोपून आता मात्र निवांत राहणार आहे. पण मला एक कळून आलंय, काय, वाहिले संकल्प नपवती सिद्धी. काही संकल्प माझ्या जीवनामध्ये होते, मी जीवनामध्ये काही संकल्प केले होते, पण जे संकल्प वाहिले म्हणजे केले, ज्या काही संकल्प मी माझ्या जीवनामध्ये केले होते अंतःकरणामध्ये, ते सिद्धी नपवती. ते संकल्प सिद्धीला मात्र जायला तयार नाही आहेत. कोणते संकल्प केले होते की माझी बुद्धी देहावरती येऊच नाही, माझी बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रमावी, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरी केशे राजा कळू आले. हे मला कळून आलं होतं. कोणता, देहात देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरी केशे राजा कळू आले. हा विचार माझ्या चित्तामध्ये उत्पन्न झाला होता. आणि कधी देहाचा मला विसर पडतो, कधी माझं चित्त आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रमतं, असं मी नित्य संकल्प करत होतो चित्तामध्ये. परंतु माझा काय संकल्प सिद्धीला जाईना, मला देहबुद्धीचा विसर पडना आणि आत्मस्वरूपाची नित्य उपलब्धी आहे ते काय माझ्या चित्तामध्ये होईना. येऊ देव देहबुद्धीवरी नाही. माझा विचार होता की संकल्प बंद पडावेत आणि देहबुद्धीवरी येऊ नाही, कारण देहबुद्धीवरती आला की दुःखाच्या आघात मस्तकावरती पडलेच म्हणून समजायचे. एरवी तरी सहजे सुख दुःख तैची सेविजे, देहजळी होईजे मासुळीजे. देहाचं तादात्म्य धरलं की देहाची अहंता येते, आणि देहाची अहंता आली की देहाची ममता येते, आणि अहंता ममता येते दुःखास्पदे द्वे. शास्त्राचं वचन आहे, अहंता ममता आली की दुःख आलंच त्या ठिकाणी. म्हणून ज्ञान तुकोबाराय म्हणतात की मी असा संकल्प केला होता की माझी बुद्धी आता देहावरती येऊ नये, माझी बुद्धी नित्य आत्मस्वरूपामध्ये नित्य रममान राहावी, कारण तीच तर खरी बुद्धी आहे ना हो. ईश्वरा वाचून काही जे अनेक लानीचे नाही, ते एकच बुद्धी पाहे अर्जुना जिगी एर जे दुर्मती, ते बहुधा असे विकरती, जे तर निरंतर रमती अविवेकी, किंवा बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एकाकेशी राजे सकळ सिद्धी. परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी रमणं आणि देहबुद्धीवरती न येणं, त्या बुद्धीने संकल्प विकल्प न करणं, नित्य आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रमान होऊन राहणं. आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी महापुरुष राहिला की त्याचा देह कुठेही असू द्या, मग यस्से रमती ब्रह्मणे चित्तम नंदती नंदती नंदते येव, असा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी रमणारा महात्मा मग तो कुठे असू द्या, योग रतो वा भोग रतो वा
संगरतो वा संगविहीन यस्य ब्रह्मणी रमते चित्तम, ज्याचं चित्त परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी राहतं तो योगरतो, तो योगात रत असला तरी काही फरक पडत नाही. भोगरतो, तो भोगांमध्ये रममान असला जनक महाराजांसारखा किंवा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासारखा तरी काही फरक पडत नाही. संगरतो, सुखाचार्यासारखा संगरहित असला तरी काही फरक पडत नाही. संगविहीन, संघाने सोडून जरी असला तरी काही फरक पडत. चित्त कुठं आहे याला महत्त्व आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला हे सगळं कळल्यामुळे मी या चित्ताला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला, या चित्ताला निर्वृत्ती करण्याचा प्रयत्न केला, पण हे चित्त काय आता निर्वृत्ती व्हायला तयार नाही. म्हणून माझे सगळे उपाय याला निर्वृत्ती करण्याचे दमलेले आहेत. आता तू काय माझ्यावरती उपकार करतोस, तू मला काय सहकार्य करतोय आता हे मी पाहत आहे. पण तुकोबाराय म्हणतात देवा हे सगळं जरी मला कळालं असलं तरी एक सांगतो ऐक, तो का म्हणे दुःखी करीती तरंग. चित्त आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रमलं की आनंदाचे, आणि तरंग उत्पन्न झाला विचारा की दुःखच दुःख आहे. आपण नित्य पाहत असतो, कधीतरी एकांतात आपण शांत बसलेलो असतो, कुठला पदार्थ नसतो, कुठली व्यक्ती नसते, काही उपचार नसतो, पण आपोआप प्रसन्न असतो. आणि एखादा मित्र येऊन म्हणतो किती प्रसन्न दिसताय तुम्ही, काय झालं, आपण म्हणतो काहीच नाही झालं. मग काहीच नाही झालं तर काय झालं, काय नाही, फक्त चित्त स्थिर झालं. आणि चित्त स्थिर झालं की आत्मानंदाचं भान होतं, बाकी दुसरं काय होत असतं. आत्मानंदाचं भान झालं की वृत्तीला आनंद उत्पन्न होतो चित्तामध्ये, आणि त्या चित्तामध्ये विचार उत्पन्न झाला की तो आत्मानंदाचं जो भान झालेलं असतं ते निघून जातं, चित्त चंचल होतं, आणि चित्त चंचल झालं की दुःखाची उपलब्धी त्या ठिकाणी होते. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे दुःखी करीती तरंग. चित्तामध्ये हे जे तरंग, विचाराचे तरंग आहेत हे उत्पन्न होतात आणि ते दुःख उत्पन्न करत आहेत. म्हणून हे देवा चिंतू पांडुरंग आवरुनी. पण याचा उपायही मला कळलेला आहे. कोणता, या चित्ताला जर आवरायचा असेल, परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जर लावायचा असेल तर एकमेव उपाय आहे. कोणता, आवरुनी पांडुरंग चिंतू. या चित्ताला आवरायचं आणि पांडुरंगाचं चिंतन करायचं. याचा अर्थ चित्त आवरत नाही म्हणून त्याला मोकळं सोडून द्यायचं असं मात्र नाही. या अनेक बुद्धीचे तरंग क्षणाक्षणा पालटती रंग. मग या चित्ताला जर आवरायचं असेल तर करायचं काय, उपाय सांगितला परमात्म्याने. तू मन हे मीच करी, माझे भदनी प्रेम धरी, मग सर्वत्र नमस्कारी, मज एकाते. किंवा अजून एक, डोळा जे देखावे, का कानी हन ऐकावे, मनी जे भावावे, बोलावे वाचे, ते आत बाहेरी आघवे, मीच करून घालावे. आणि असं जर केलं तर मग सर्व काळी स्वभावे मीच आहे. खरं सांगू का, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगायचं काहीच ठेवलं नाही, आणि तुकोबारायांनी गाथ्यामध्ये सांगायचं काहीच ठेवलं नाही. साधकाला साधनेला लागल्यापासून तर सिद्ध नाही, जीवनमुक्त नाही, विधी अवस्थेपर्यंत, विधेय कैवल्यापर्यंत जेवढे काही प्रतिबंध आहेत, जेवढे काही विचार आहेत, त्या सगळे विचार आणि त्या सगळ्या विचाराचे उत्तर अभिपेत्य परिहार करून सगळे सदस्यंतांनी सांगून ठेवलेले आहेत. काहीच शिल्लक ठेवले नाही. फक्त तेवढा विश्वास आणि तेवढं समर्पण करून आणि तेवढं त्या अभंगामध्ये उतरण्याची भूमिका ठेवली पाहिजे. कुठल्याही प्रकारचा दुराग्रह न ठेवता, कुठल्याही प्रकारची बुद्धी कलुषित न ठेवता, सरळ जे अभंग त्या ठिकाणी दिसत आहेत, जे शब्द दिसत आहेत, त्या शब्दांचा विचार संतांच्या, गुरुच्या आणि महापुरुषांच्या मार्गदर्शनाखाली करत राहायचं. आपोआप प्रवास पूर्ण होऊन जातो. हे सगळे अभंगाच्या माध्यमातून दिसतंय. आता एवढा एकच जर अभंग जर घेतला, हा माझ्या बुद्धीचा खुंटला उपाय, तर साधकीय अवस्थेपासून, बरोबर आहे की नाही, साधक जिथून लागतो उपायच करायला लागतो की नाही, तर त्याच्या जीवनामध्ये जेही प्रतिबंध येतील त्या सगळ्या प्रतिबंधीचा निवृत्तीचा उपाय काय सांगितला इथं, आवरूनी पांडुरंग चिंतू. बस त्या चित्ताला आवरायचं आणि पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करायचं, एवढं. बाकी आणि जर पांडुरंग परमात्म्याचं चिंतन केलं की या मनाचा एक स्वभाव आहे, या मनाचे एक निके, जे देखिल्या गोडीच्या ठाया सोके. म्हणून काय, कधी कधी संसार सुख दाखे आणि कधी कधी पाठात येऊन परमात्मा सुख भोगे, असं का? म्हणून तसं नाही बरं का. नाही नाही, तुम्ही मान हलवली म्हणून मी म्हणलं, हो, बाकी माझं काय म्हणलं नाही. म्हणून चला, या मनाचा एक स्वभाव आहे, त्याला जी गोडी दाखवली त्या गोडीमध्ये ते रमतं. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, म्हणून अनुभव सुखची कवतुके. सकाळी उठलं ना, 1 तासभर फक्त परमात्म्याचं ध्यान करा हृदयात, आणि ती मूर्ती ध्यानामध्ये हृदयामध्ये ठेवून परमात्म्याकडे पाहत त्याच्या हृदयाशी हृदय एक करून 1 तास नामस्मरण करा. अख्खा दिवस किती आनंदात जातो, प्रत्यक्ष अनुभव घेऊन तुम्ही पहा. पुढे येणार तो विचार, आपण तेव्हा तो पाहू. आता पुढील जो अभंग आहे 2790 2790 क्रमांकाचा अभंग, त्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय देवाला म्हणतात की हे देवा, अशा 3 ज्या वस्तू आहेत की त्या 3 वस्तू माझ्याजवळ आहेत, आणि त्यामुळे देवा त्या 3 वस्तूंना मी धारण केल्यामुळे, त्या 3 वस्तूचं भांडवल माझ्या ठिकाणी असल्यामुळे, तू जरी निर्गुण असला तर तुला सगुण साकार व्हावंच लागेल. म्हणजे एखाद्याला जर वाटत असेल परमात्मा निर्गुण आहे, पण तो सगुण साकार होऊन माझ्यासमोर असा प्रत्यक्ष उभा राहायला पाहिजे, तर त्याच्याकडे 3 प्रकारचं भांडवल असलं पाहिजे. आणि ते 3 प्रकारचं कोणतं भांडवल आहे ते पुढच्या चरणातून, पुढच्या अभंगात सांगतात बघा.
देखिले ते धरी म्हणे समाधाने राहेन, भाव माझी साठवण जगजीवन कळावया, आळवीन एकसरे उत्तरे या करुणेच्या, तुका म्हणे न येऊन रूपा, काय बापा करशील. शेवटचं चरण पहिल्यांदा विचारात घ्या इथं, म्हणजे वरचे चरण आपोआप लागून जातात. बघा, तुका म्हणे, तुकोबाराय म्हणतात, हे देवा न येऊन रूपा. न येऊन रूपा म्हणजे रूपा न येऊन, पाठभेद आहे, न येऊन अर्थ एकच होतो. तू जर रूपा येणार नाहीस म्हणजे निर्गुण निराकार स्वरूप सोडून जर तू सगुण साकार होणार नाहीस तर बापा काय करशील. म्हणजेच काय, जर तो सगुण साकार होणार नाहीस तर काय करशील म्हणजे तुला सगुण साकार व्हावंच लागेल. कसं काय व्हावं लागेल, ताकदच तेवढी आपल्यात. एखाद्या पैलवानाला पडावंच लागेल कुस्ती खेळताना आपल्याबरोबर, का, कारण ताकद तेवढी त्याच्यात. तसं तो निर्गुण निराकार आहेस तर तुला सगुण साकार व्हावंच लागणार. का, ते आता वरच्या चरणातून सांगतात. देखिले ते धरीन मने, ते देखिले मनी धरीन. कुणाला पाहिले ते म्हणजे कोण, ते हे समचरण साजेरे विटेवरी. सुंदर ते ध्यान जे विटेवर आहे. मग ते जे देखिले, कारण त्या स्वरूपाचा एक स्वभाव आहे. पाहिलं की ते डोळ्यामध्ये, डोळ्याने पाहणं आणि चित्तामध्ये जळून बसणं ते भयानक प्रकारचं भूत आहे. ज्याने त्या भूताला पाहिलं म्हणून तो कोबराय म्हणले पंढरीचे भूत मोठे. चला, देखिले ते त्या परमात्म्याला पाहिलं. पाहिल्यामुळं काय झालं, मने धरीन. त्या परमात्म्याला धरायचं म्हणजे काय करायचं, मनाने त्याला धरायचं आहे. आणि मनाने जर त्या परमात्म्याला धरलं की मग समाधाने राहीन. त्या मनाने त्या परमात्म्याला असं मी घट्ट पकडून समाधानाने जीवन जगेल. आणि ज्या व्यक्तीने मनाने घट्ट त्या परमात्म्याला पकडलं, परमात्मा त्याच्यासमोर उभा राहतोच. फक्त आपण मनामध्ये त्या परमात्म्याला किती थारा देतो, किती घट्ट त्या मनाने त्या परमात्म्याला धरून राहतो, हे आपल्यावरती अवलंबून आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या स्वरूपाला मी पाहिलं. ते भागवतामध्ये आले ना, ध्रुवबाळ, ज्यावेळेला ध्रुवबाळाला परमात्मा भेट देण्याकरता आले आणि परमात्मा म्हणतात अरे बघ माझ्याकडे, पण तो डोळे उघडून बघायला तयार नाही. देवाने विचार केला, अरे मी योग्याच्या मनातून उमरडून जातो, वैकुंठात राहत नाही, तो मी वैकुंठी नशे वगैरे, आणि याला मी भेट देण्याकरता आलो, याला मी आवाज देतो तर हा माझ्याकडे का पाहत नाही. म्हणून परमात्म्याने त्याच्या अंतकरणात प्रवेश करून पाहिला की हा माझ्याकडे का पाहत नाही. तर देवाच्या लक्षात आलं की यांनी माझी मूर्ती हृदयात धारण केली. आणि मग परमात्म्याने विचार केला, याला जर आता माझं वास्तव स्वरूपाचं सगुण साकाराचं दर्शन द्यायचं असतं तर याच्या हृदयातली मूर्ती काढली पाहिजे. म्हणून परमात्म्याने त्याच्या हृदयातली मूर्ती काढून घेतली. आणि मग ध्रुवबाळ विचलित झाले आणि हृदयातली मूर्ती कुठे गेली म्हणून डोळे उघडून पाहिलं तर ते समोर उभा होता. चरित्र आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. मग परमात्म्याला पाहण्याकरता त्यांनी कोणता उपाय केला होता, हृदयामध्ये परमात्म्याची मूर्ती धारण केली आणि त्या मूर्तीकडे ते पाहत बसले, पाहत बसले, पाहत बसले. परिपूर्ण अवस्था ज्यावेळेला साधनेची झाली त्यावेळेला परमात्मा त्याच्या समोर येऊन उभे राहिले की नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देखिले ते जे स्वरूप तुझं पाहिलेलं आहे, मने धरीन, मनामध्ये धरीन आणि समाधाने राहीन. समाधानाने आता मी राहील, कारण मनामध्ये त्या परमात्म्याला धारण केलं की तो परमात्मा उभा राहतोच. म्हणून आता मी समाधानाने राहणार आहे. पहिला भांडवल. दुसरं, भाव माझी साठवण जगत जीवन कळावया. जगत जीवन जो परमात्मा आहे त्याला जर कळावया म्हणजे त्याचं ज्ञान जर करून घ्यायचं असेल, त्याच्या स्वरूपाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल, तो जसा आहे तसा कळावा असं. कारण तो परमात्मा आत्तापर्यंत कुणाला कळला नाही. 16,108 पत्न्याला कळला नाही असं त्या भागवतात वर्णन आलंय की ते 56 कोटी यादव होते ना, त्या 56 कोटी यादवांपैकी फक्त उद्धवाला परमात्मा कळला. एकदा अक्रूराला कळाला, पण परमात्म्याने त्याच्यावरती आपल्या मायाशक्तीचा प्रभाव टाकला आणि त्याला विस्मरण करून टाकलं. म्हणजे परमात्मा आकळेल तो साधे गुरु कळत नाहीत आपल्याला. हो, आपण त्या अर्जुनाचाच बघा ना कसा अपघात झालाय. जेव्हा त्यांनी विश्वस्वरूप पाहिलं तेव्हा अर्जुन म्हणतो, देवा तुझं सर्वज्ञाशी की बुद्धी सांगो सखे ते मत्वा प्रसभम विद्युक्त. काय हे सगळं अर्जुनाला तोपर्यंत परमात्मा कळाला नाही. म्हणजे कुणाला परमात्मा कळाला, योग्यानं त्या गोपिकांना वाटला आम्हाला कळाला म्हणून परमात्मा गेला त्यांना घेऊन रासक्रीडा करण्याकरता. पण आलाच की नाही अहंकार, झाला की नाही तिरोभाव त्या तिथून. म्हणजे कुणाला कळाला परमात्मा आतापर्यंत यथार्थरित्या. जर सनकाधिकांना नाही असं नाही, माझा भाव फक्त समजून घ्या, पण अहंकाराची त्या ठिकाणी क्रोधाची उपलब्धी होऊन जय विजयाला शाप दिलाच की नाही. मग कुणाला कळाला परमात्मा वास्तवरित्या. जर कळावा असं जर वाटत असेल, जगज्जीवन कळावया, त्या जगज्जीवन परमात्म्याला कळवून घ्यायचं असेल, त्याचं स्वरूप जर जाणून घ्यायचं असेल किंवा आकळायचं असेल त्या परमात्म्याला, तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझी साठवण. माझी साठवण म्हणजे काय, माझ्याकडे असणारी साठवण. साठवण शब्दाचा अर्थ केलाय साठविण्याचं पात्र, पण साठवण या शब्दाचा अर्थ भांडवल करावा. परमात्म्याला आकळण्याकरता जे भांडवल आहे ते भांडवल जर कोणतं असेल तर भाव. आणि ज्ञानोबारांनी किती सोपं सांगितलं, भाव बळे आकळे एरवी नाकळे. म्हणून पाया पडून सांगतो तुका ज्ञानोबाराय म्हणले, न सोडी रे भाव आणि टाकी रे संदेह. रामकृष्ण टाहो नित्य पुढे. अंतकरणामध्ये त्या नामाविषयी परमात्म्याविषयी भाव धारण करा
आणि रामकृष्ण नुसता टाव फोडत राहा, रामकृष्ण रामकृष्ण हरी म्हणत राहा. न लगती सायास जावे वनंतरा सुखी येतो घरा नारायण. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जगज्जीवन तुम्हाला जर आकळावा असं जर वाटत असेल, तो कळावा असं जर वाटत असेल तर अंतकरणामध्ये भाव धरून राहा. एक किती झाले, मनाने अंतकरणामध्ये तुला धरून राहणं, त्या बळाने तुम्हाला प्राप्त होशील, हे मला कळून चुकलं. एक भाव तुझ्याविषयी धरून राहिला की तू प्राप्त होतोस. भाव धरितया तारील पाषाण. आणि याच भावाकरता गीतेमध्ये काय शब्द वापरलाय, श्रद्धावान लभते ज्ञानम. बस म्हणून भाव प्राप्त झाला की तू प्राप्त होतोस, हे कळालं. 2. आता 3, आळवीन एकसरे उत्तरे या करुणेच्या. एकसरे करुणेच्या उत्तरे आळवीन. एकसर म्हणजे काय, सर्वस्व तुला समर्पित करून पूर्णपणे करुणेच्या उत्तरे आळवीन. अतिशय करुणापूर्वक कंठ सदगदित करून परमात्मा करुण स्वरामध्ये मी तुझं आळवण करेल, म्हणजे मी तुझं काय करेल, चिंतन करेल, तुझ्या नामाचा मी उच्चार करेल. आणि करुण स्वरामध्ये सद्गतीत कंठाने तुझं उच्चारण केलं की तू प्राप्त होतोस. म्हणजे 3 भाव सांगितले की नाही. मनात परमात्म्याला धरून राहिलं की परमात्मा प्राप्त होतो. 1. भाव धरून राहिलं की परमात्मा प्राप्त होतो. 2. आणि करुण स्वराने त्या परमात्म्याचं आळवलं, त्याचा नामोच्चार केला की तो परमात्मा प्राप्त होतो. 3. आणि हे 3 भाव मी अंतकरणामध्ये धारण केल्यामुळे देवा तुला सगुण स्वरूपाला यावंच लागेल. आणि जर येणार नाहीस तर काय करशील तू, यावंच लागेल तुला. तुका म्हणे न येऊन रूपा. जर तुम्ही रूपाला येणार नाहीत तर काय बापा करशील, मग निर्गुण अवस्थेमध्ये तू करशील तरी काय सांग बरं. म्हणून हे देवा तुला निर्गुण स्वरूप सोडून सगुण साकार व्हावंच लागेल. आणि का व्हावं लागेल, हे 3 प्रकारची शक्ती, हे 3 प्रकारचे भाव, हे 3 प्रकारचे गुण, हे 3 प्रकारच्या साधना माझ्या जीवनामध्ये असल्यामुळे आणि त्या मी करीत असल्यामुळे तुला तुझं निर्गुण निराकार स्वरूप सोडून सगुण साकार होऊन माझ्यासमोर प्रगट व्हावंच लागेल, असा काहीसा भाव या अभंगाच्या माध्यमातून प्रगट करतात. आता पुढील जो अभंग आहे त्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे विनंती करतात की आमचे जे काही प्रतिबंध आहेत ते प्रतिबंध तू दूर कर आणि आमचे गारहाणे सुद्धा ऐक, आमचं सुखदुःख ऐक. कारण आमचे गारहाणे, आमचे सुखदुःख दूर करण्याकरता, प्रतिबंध दूर करण्याकरता तुझ्याशिवाय या जगामध्ये आम्हाला दुसरं कोणीच नाही, असा एकविध प्रकारचा भाव पुढील अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय व्यक्त करतात. वाया जाय ऐसा आता उगवावा फासा, माझे परिसावे गारहाणे सुखदुःखाची वचने, हाची आम्हा ठाव पायी निरोपाया भाव, तुका म्हणे जार तुझा तुझ देवा भार. आता तुकोबाराय काय म्हणतात पहा. वाया जाय ऐसा आता उगवावा फासा. वाया जाय, कदाचित मी वाया जाईल म्हणजे साधना करत असताना व्यक्ती साधना करायला लागला की विकार मात्र त्याला त्रास देऊ लागतात आणि विकाराच्या तो प्रवाहामध्ये आला तर मग तो वाया जातो. त्याला आरूढपतीत असं म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये. साधनेवरती आरूढ झाला होता पण विकाराला वशीभूत होऊन तो काय झाला, पतित झाला, त्याला आरूढपतीत असं म्हणतात. तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जेणेकरून आता मी आरूढ झालोय ना साधनेमध्ये, कुठल्या नामस्मरणाच्या साधनात, तुझ्या चिंतनाच्या साधनात आता मी आरूढ झालोय ना देवा, तर मग आता जेणेकरून या विकारामुळे मी वाया जाय. बाबा सांगत असतात काही फळं जे असतात ते झाडालाच सडतात, काही फळं जे असतात ते आढीत आणताना सडतात, काही आढीत टाकल्यावर सडतात. म्हणजे तसंच काही जे असतात साधनेला लागायच्या अगोदरच गळून जातात, काही साधनाला लागल्यावर गळतात, काही साधना बरीच काळ गेल्याच्या नंतर गळतात, तर काहीची साधना आता एकच पाऊल शिल्लक राहिली होती तरी गळून जातात. ज्ञानोबारांनी उदाहरण दिले त्याकरता. जैशी नाव थडी ठाकता, जरी वरपडा होय दुरवाता, तरी चुकली आई मागवता आपाव पावे, तैशी प्राप्तीही पुरुषे इंद्रिय लाळी जरी कौतुके, तरी आक्रमीला जाण दुःखे संसारिके. म्हणजे आता प्राप्त होणारच होता परंतु विकाराचा घाला झाला आणि काय झाला, पतन गेलं, योग भ्रष्ट झाला, आरूढपतीत तो झाला. तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात असं मला होऊ नये. तर हा आरूढपतीत का व्यक्ती होतो, काहीतरी जीवनामध्ये प्रतिबंध येतो, भूत प्रतिबंध, भावी प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध, पंचदशीमध्ये आपण तो पाहत असतो. जर जोही काही प्रतिबंध जीवनामध्ये येऊन मला साधनेतून तो जर भ्रष्ट करत असेल तर देवा तो प्रतिबंध मात्र तूच निवृत्त कर, दुसरं कोणी निवृत्त करू शकत नाही. कारण मी मागाशीच सांगून गेलो, साधक ज्या वेळेला दमून जातो त्यावेळेला प्रतिबंधाच्या निवृत्ती करता आणि सहाय्या करता एक तर तो देवाची अपेक्षा करतो, संतांची किंवा गुरुची अपेक्षा करतो. तसं इथं जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याच्या सहाय्याची अपेक्षा करतात. वाया जाय, जेणेकरून आता मी साधनेतून भ्रष्ट होईल, मी साधना माझी सुटून जाईल, त्या विकाराच्या मी अधीन होईल, असा फासा आता उगवावा. असा जो काही फासा आहे म्हणजे हा जो प्रतिबंध आहे हा फासा सुटत नाही. फासा माहिती आहे का तुम्हाला, जनावराला बांधताना फासा मारतात बघा,
तो जर फासा काय एकदा बसला ना, तो किती सोडण्याचा प्रयत्न करतो, सुटत नाही. तसा चित्तामध्ये फासा बसून ठसून बसलाय. कोणता? अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय शेविले पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पाही शेविता. आणि कुणाची कधी क्षोभन बुद्धी केव्हा होईल काही सांगता येत नाही. या महिन्या 2 महिन्यात मी एक चमत्कार पाहतोय बघा. जे काही चांगले परमात्म्याचे भक्त असतात, जे काही निर्गुण स्वरूपाची उपासना करणारे, वेदांतात रमणारे सुद्धा, ते कधी कसं कसं बहिरंगामध्ये रमतात याचा मी चांगला अनुभव घेतो या 1-2 महिन्यापासून. कस काय अशी दुर्बुद्धी सुचते आणि कधी का बरे या भौतिक जगताचं क्षोभन त्यांच्या बुद्धीमध्ये उत्पन्न होतं. कदाचित जगताला काहीतरी महत्त्व बुद्धी दिली म्हणूनच ना, जगताला काहीतरी सत्यत्व दिलं म्हणूनच ना. जगताला सत्यत्वच दिलं नाही तर या जगतामध्ये उत्पन्न होणारे नाना प्रकारचे दुःखाचे संकट आहेत, त्या संकटाला तो घाबरून जाईलच कशाला. आणि जगद्गुरु तुकोबारायांना तर कशाला म्हणले असते, एकविध आम्ही न धरू पालट. ज्याने परमात्म्याला समर्पित केलं त्याची पूर्ण समर्पणता परमात्म्याकडेच असली पाहिजे. चला, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा आता मला असं वाटतंय की कोणता तरी विकार, कोणता तरी प्रतिबंध माझ्या जीवनामध्ये उत्पन्न होऊन तुम्हाला साधनेतून पदच्युत करत आहे. तर तो कोणता प्रतिबंध असेल देवा, तो आता फासा उगवावा. तो प्रतिबंध मात्र तुम्ही मोकळा करावा. उगवावा म्हणजे मोकळा करावा. तो प्रतिबंध तुम्ही निवृत्त करावा आणि हा प्रतिबंध तुम्हीच निवृत्त करा, असं जगद्गुरु तुकोबाराय देवाला म्हणतात. बरं, नुसता प्रतिबंध निवृत्त नका करू, तर कधी कधी मी तुम्हाला बोलतो, काही गारहाणे सांगतो माझ्या चित्तातले, तर ते गारहाणे देवा तुम्ही ऐका. परिसा माझे परिसावे गारहाणे. माझे जे गारहाणे आहेत ते परिसावं म्हणजे तेही तुम्ही ऐकावेत. सुखदुःखाची वचने. माझ्या जीवनात कधी सुख प्राप्त होतं तर कधी दुःख प्राप्त होतं. सुख का प्राप्त होतं तेही मी तुम्हाला सांगतो आणि दुःख का प्राप्त होतं तेही मी तुम्हाला सांगतो. म्हणून सुखदुःखाचे वचने तेही तुम्ही परिसावे, हे दोन्हीकडे लावायचं. गारहाणे माझे परिसावे आणि सुखदुःखाची वचने हेही परिसावे. हाचे माझा ठाव पायी निरोपावया भाव. कदाचित तुकोबाराय देवाला म्हणतात, तुला वाटत असेल की तुम्ही तुकोबाराय हे मलाच का सांगत आहात. तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पायी भाव निरोपावया. कोणाच्या तरी पायावरती म्हणजे कोणाचा तरी आश्रय घेऊन व्यक्ती बोलत असतो. आपल्या जीवनातले सुख दुःख गारहाणे, काही ज्या काही घडलेल्या गुह्य घटना असतात ते माणूस कोणाला सांगतो. जिथं विश्वास असतो तिथं सांगत असतो की नाही. तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, असं विश्वासू ठिकाण, आश्रयाचं ठिकाण, गारहाणं सांगावं असं ठिकाण, सुखदुःख सांगावं असं ठिकाण, माझ्या जीवनातले प्रतिबंध निवृत्त करा अशी विनंती करण्याचं ठिकाण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हाच आम्हा ठाव. हा ठिकाण फक्त एवढं देवा, तुमचे चरण, तुम्हीच एवढे आहात. पायी निरोपावया भाव. आमच्या अंतकरणातला भाव निरूपण करण्याकरता जे चरण आहे, जे पाय आहेत, हे फक्त तुमचाच आश्रय आम्हाला आहे, दुसरा आश्रय आम्हाला नाही. मग कदाचित देव म्हणले असतील, तुम्ही मलाच का सांगता, दुसरं कोणाला का सांगत नाही. पोराने बापाला नाही सांगायचं तर अजून कोणाला सांगायचं. शिष्याने गुरुला नाही सांगायचं तर अजून कोणाला सांगायचं. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही तुम्हालाच का सांगतो. तुका म्हणे जार. जार या शब्दाचा अर्थ केलाय गर्भवेष्टन आणि गर्भवेष्टन या शब्दाचा लक्षणार्थ अर्थ केलाय जन्म देणारा तूच आहेस. मग देवा, तुला जर वाटत असेल की तुकाराम महाराज मला का गारहाणे सांगतात, तर जन्म तू मला दिलाय ना, मग मी तुला नाही सांगायचं तर कोणाला सांगायचं. अर्जुन म्हणला की नाही, देवा माझं हे सगळं सहन कर. कसा? जसा पिता पुत्राचे अपराध पितासाहे निवांत, तैसे पुत्राचे अपराध जरी झाले अगाध, तरी पितासाहे निर्द्वंद्व तैसे साई जेवजे. करतात माऊली साह्य. पुत्राचे अपराध किती जरी झाले, आगाध ज्ञानोबाराय म्हणतात, पुत्राचे अपराध जरी झाले, किती अपराध झाले, तर पिता मात्र जसं सहन करतो तसं तुम्ही सहन करा. कारण पिता कशाला म्हणतात. मग तसं देवा तुम्ही कदाचित म्हणत असाल की तुकाराम महाराज गारहाणे मला सांगता, माझ्यासोबतच भांडता, सुखदुःखही मला सांगता, प्रतिबंधे मलाच निवृत्त करता करा म्हणून सांगता. काय काय मला तुला नाही सांगायचं तर मग कुणाला सांगायचं. तुझ्याशिवाय आम्हाला आहेच कोण जीवनामध्ये, तुझ्याशिवाय आम्हाला आश्रय कोण आहे. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वम मम दे. तू गुरु बंधू पिता, तूची आमची इष्ट देवता, तूची सदा रक्षिता. या आरुडपतीत होण्यापासून आम्हाला रक्षण कोण करणार आहे. दुसरं तूच तर करणार आहे ना. तुझ्याशिवाय आम्ही कोणाला मानायलाच तयार नाही. तर मग गारहाणे तुला नाही सांगायचे तर कोणाला सांगायचे. सुखदुःख तुला नाही सांगायचे तर मग कोणाला सांगायचे. हा देवा सांगू सुखदुःख, आमचे सुख दुःख जेही काय असेल ते आम्ही तुला सांगणार ना. म्हणून तुकोबारामध्ये तुका म्हणे जार, आम्ही तुझे मुलं आहोत, तू आमचा पिता आहेस. म्हणून हे देवा तुझं देवा भार, हा भार जो आहे हा तुझ्या समोर नाही घालायचा तर मग कोणाबरोबर. कारण माया तर तुझीच ना. मम माया म्हणले ना तू. मग सुखदुःख कोणी दिले? मायेने. प्रतिबंध कोणी निर्माण केले? मायाने. गारहाणं सांगावा असं दुःख जीवनामध्ये कोणी उत्पन्न केलं? मायाने. मग तुझ्या मायापासून उत्पन्न झालेला हा जो भार आहे सुखदुःखाचा, गारहाण्याचा, प्रतिबंधाचा, हा तुझ्या माथ्यावर नाही मारायचा तर मग कुणाच्या माथ्यावर मारायचा. तुझं देवा भार, म्हणून हा भार तुझ्यावरती घातलाच पाहिजे, असा काहीसा भाव या अभंगातून माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय प्रगट करतात. आता पुढील जो अभंग आहे त्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाला कितीही पाहिले तरी आता मात्र तृप्ती होत नाही. आणि ती तृप्ती का होत नाही
त्याकरता जगद्गुरु तुकोबाराय काही उदाहरणं देऊन तो भाव पुढील अभंगातून स्पष्ट करतात. खादलेचे खावे वाटे, भेटले भेटी आवडी, वीट नाही पांडुरंगी, वाढे अंगी आर्तते, हृदयाचे हाव पुरे, परी हे उरे चिंतन, तुका म्हणे पोट भरे, परी ते उरे भूक पुढे. खादलेचे खावे वाटे काय सांगतात बघा. भेटले भेटे आवडी हे झाले उदाहरणं. सिद्धांत काय? वीट नाही पांडुरंगी, वाढे अंगी आर्तते. पांडुरंगी अंगी वीट नाही, पांडुरंगी वीट नाही. तो पांडुरंग परमात्म्याचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचा आत्तापर्यंत पाहिल्याच्या नंतर कोणाला तरी वीट आलाय का? आपलं चित्त कधी स्वरूपात रमतं तर कधी संसारामध्ये रमतं, पण आशा कधी संसारात तर कधी परमार्थात रमणाऱ्या चित्ताला सुद्धा ज्यावेळेला पंढरपूरला आपण जातो त्यावेळेला अनुभव काय येतो? परमात्म्याला किती तृप्ती झाल्यासारखी वाटते का? वारंवार वारंवार असं त्याला पाव किती वेळ उभं राहू द्या त्याच्यासमोर तृप्ती होत नाही. रूपी जडले लोचन, ते डोळे त्याच्यावरती खिळून राहतात, ते पापण्यासुद्धा लावायला तयार होत नाहीत. रूप पाहता लोचनी सुख झाले व साधनी. एवढा सुंदर तो परमात्मा आहे. मग सुखाचार्य महाराजांचं स्वरूप पाहिलंही नव्हतं, नुसतं ऐकलंच होतं. बिभ्रद वेणू हो जठरपटयो हो शृंगवेत्रेच कक्षे, किंवा बरहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम बिभ्रदवासः कनककपिशम वैजयंतीं च मालां रंध्रान् वेणुः अदरसूदयः पूरयन गोपवृन्दैः वृंदारण्यं सुपदरमणं प्राविशद गीतकीर्तिः औबकीयम. पुष्कळ विस्तार आहे त्या प्रसंगाचा. केवळ सुखाचार्य महाराजांनी त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं सौंदर्य ऐकलं तर त्यांची काष्ठा समाधी उतरली. असे ते परमात्मा. त्या गवळी नुसत्या परमात्म्याला पाहायच्या तर देहभाव विसरून जायच्या. आहारे सावळिया कशी वाजवली मुरली, तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित कडता कानी, विवळ झाले अंतकरणी मी घरधंदा विसरले. यमुनेचं पाणी प्रवाहित व्हायचं विसरून जायचं. गाय वासरू एकमेकाचा, गाय आणि वाघ एकमेकाचा वैरभाव विसरून वैरभाव समूळ विसरली. गायी व्याघ्रे एके ठाई झाली, पक्षी कुळे निवांत राहिली, वैरभाव समूळ विसरली. केवळ जर त्या परमात्म्याच्या अस्तित्वाने एवढं घडू शकतं तर त्या परमात्म्याचं सौंदर्य पाहिल्याच्या नंतर कोणतरी तृप्त झाले असं कोणी म्हणेल का? एवढंच होतं. मात्र किती त्या परमात्म्याला पाहिलं, किती पाहण्याची जी ती तृप्ती आहे ती तृप्ती होत नाही. मग ती तृप्ती भुकेलीच राहते. कशी भुकेली राहते? ती इच्छा जी आहे त्या परमात्म्याला पाहण्याची ती काय होते? वाढे अंगी आर्तते. उलट ती आर्त म्हणजे इच्छा त्या परमात्म्याला पाहण्याची वाढतच राहते, वाढतच. कशी? खादलेच खावे वाटे, खाल्ल्यालाच खावंसं वाटतं. आणि भेटले भेटे, जे भेटलेला परमात्मा आहे त्यालाच परत भेटावंसं वाटतं. जे खाल्लं तेच खावंसं वाटतं, ज्याला भेटलो त्यालाच भेटावंसं वाटतं. कसं? जसं परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर तृप्ती होत नाही, त्याला पाहावंसंच वाटतं, त्याला पाहण्याची इच्छा वाढतच जाते. कसे? आवडीचा पदार्थ खाल्ल्याच्या नंतर पुन्हा पुन्हा खावासा वाटतो. भेटलेली जी व्यक्ती आहे ती कितीही पाहिली तरी वारंवार त्याला पाहावीशीच वाटते, त्याची तृप्ती होत नाही. परमात्म्याने अर्जुनाला कितीही पाहिलं तरी अर्जुनाला पाहत असताना परमात्म्याची तृप्ती होत नव्हती. ती अर्जुनाच्याकडे पाहण्याची नजर कशी होती? ती प्रेम, ती कारुण्य रसाची वृष्टी, की नव्या स्नेहाची सृष्टी, हे असो नेने जे दृष्टी हरीची वानू. ज्ञानोबराय म्हणतात हे बहु जे जे जलपी जेल, ते कथेशी फाक होईल परी ते स्नेहरूपा न येल बोलवरी. परमात्मा अर्जुनाकडे कसा पाहत होता, त्याला किती उदाहरणं दिले तरी ज्ञानोबराय म्हणतात त्या रसमय, त्या प्रेमभर असणाऱ्या दृष्टीचं मात्र वर्णन मात्र करता येणार नाही. मग परमात्म्याला भक्ताकडे पाहत असताना तृप्ती होत नाही, तर भक्ताला परमात्म्याकडे पाहत असताना कशी तृप्ती होईल? ती तृप्ती होत नाही. ती आर्त, ती इच्छा वाढतच राहते. हाव पुरे, हृदयाची हाव पुरे, परी हे उरे चिंतन. परमात्म्याला पाहण्याची पहिल्यांदा हाव होती. किती हाव होती? कन्या सासुरेशी जाय तशी हाव होती. कशी हाव होती? चुकलिया माय बाळ हुरा पाहे तशी हाव होती. कशी हाव होती? जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी. अशी परमात्म्याला पाहण्याकरता हाव लागली होती. कशी लागली होती? ज्ञानोबराय जसं त्या विरहिणीच्या प्रकारामध्ये म्हणतात की नाही, चांदवो चांदणे चाफेवो चंदनो देवकी नंदनो विन नावडेवो चंदनाची पोळी माझे चंदनाची चोळी. भूक लागली काय की मला? चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कानो वनमाळी वेगी भेटवा का. चांदवो चाफे. पुढे विचार म्हणजे या अभंगातून तुकोबारायला काय, माऊलीला काय सांगायचंय? विरह झालाय त्या परमात्म्याच्या प्राप्तीचा. हाव लागली की नाही त्या परमात्म्याच्या प्राप्तीची? कुठलाही पदार्थ समोर जीवनामध्ये आला तर तृप्ती मात्र व्हायला तयार नाही. आणि एकदा जरी परमात्म्याची भेट झाली तर हृदयाची हाव, भेट झाल्याच्या नंतर ती जी हाव आहे, ती जी तळमळ आहे ती ती आता पूर्ण झाली. मग आता पूर्ण झाल्याच्या नंतर आता तरी शांत राहायला पाहिजे ना. परी हे उरे चिंतन. तुकोबाराय म्हणतात जरी त्याची प्राप्ती झाली, जरी त्याची भेट झाली तर त्याचं चिंतन जे आहे ते मात्र शिल्लकच राहतं. त्याची प्राप्ती याला संयोगातील वियोग असं म्हणतात. भागवतामध्ये त्या हरिसुरी महाराजांनी
ते भक्तिसुधामध्ये याचा पुष्कळ विस्तार केलेला आहे. तर परमात्म्याची प्राप्ती झाल्याच्या नंतरसुद्धा त्याचं चिंतन मात्र शिल्लक राहतं. प्राप्ती झाल्याच्या नंतरही चिंतन कसं शिल्लक राहतं त्याकरता खालचं उदाहरण दिलं आहे बघा. तुका म्हणे पोट भरे. आता एखाद्या माणसाचं जेवून पोट भरलं तर भरल्याच्या नंतर परी ते उरे भूक पुढे. भूक मात्र शांत होते का? 2-3 तासांनी, काहीला 4 तासांनी, काहीला 5 तासांनी, काहीला 6, काहीला 8, 10, कधी का होईना पण भूक लागते की नाही? जरी पोट भरलं तर भूक मात्र शिल्लकच राहते. तसं परमात्म्याला किती जरी पाहिलं तर त्याला परमात्म्याचं जे चिंतन जे आहे ते करण्याकरता मात्र शिल्लकच राहतं. ते मात्र कधी पूर्ण होत नाही. म्हणून वत्स झाली आहे वरी धेनू न वचावी दुरी अनन्य प्रीतीची परी ऐशी आहे. पूर्ण ब्रह्म झाला पार्थ. अर्जुन परमात्म्याने बोध दिल्याच्या नंतर भक्तराज अर्जुन तृप्त झाले, परिपूर्ण झाले, तरीसुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याच्यापासून दूर जावा असं त्याला वाटत नाही. अर्जुनाला देवापासून दूर जावं असं वाटत नाही आणि देवाला अर्जुनापासून दूर जावं वाटत नाही. ते यदू महाराजांचा भागवतामध्ये विचार केला आहे. यदू महाराजांना ज्यावेळेला उपदेश केला, काय त्यांचं नाव, ते भागवतात आलंय ना, ते रौगण राजाला यदू महाराजांनी उपदेश केला, अवधूताने उपदेश केला. नाथ भागवतात आपण पारायणात वाचलं ना ते. तर ते उपदेश पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना असं वाटायचं की यांनी इथं राहावं, सोडून जाऊ नये. पण राहा म्हणलं तर आज्ञा होईल आणि जर निघून गेला तर वियोगाचं दुःख होईल, म्हणून ते काहीच बोलले नाही, शांत राहिले. असं त्या भागवतात विचार आलाय की नाही? म्हणजे गुरुच्या भेटीचा जो विरह असतो किंवा भेट झालेली जी असते किंवा परमात्म्याची जी भेट झालेली असते त्या भेटीच्या नंतर जी तृप्ती असते ती तृप्ती मात्र कधी होतच नाही. आणि जर एखाद्याला तृप्ती झाली असं जर वाटत असेल तर त्याला त्या गुरुच्या सानिध्याचं महत्त्व, भगवंताच्या सानिध्याचं महत्त्व किंवा त्या दर्शनाचं महत्त्व त्याच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झालं नाही असं म्हणून समजून घ्यायचं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे पोट भरे परी ते उरे भूक पुढे. पोट भरल्याच्या नंतर भूक शिल्लकच राहते. तसं त्या परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर त्याच्या प्राप्तीची हाव जी होती ती पूर्ण झाल्याच्या नंतर त्याचं चिंतन जे आहे ते चालूच राहतं. ते चिंतन मात्र बंद पडत नाही. त्याला पाहण्याची जी इच्छा असते ती इच्छा तृप्त होत नाही, ती इच्छा मात्र अतृप्तच राहते. खाल्लेलेच पदार्थ खावेसे वाटत राहतात. असा काहीसा भाव या अभंगाच्या माध्यमातून व्यक्त करतात. आता पुढील जो अभंग आहे त्या पुढील अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय भीतीला अंतःकरणातील भीती कशी घालवावी त्याचा उपाय सांगतात. चिंता कशी घालवावी त्याचा उपाय सांगतात. आणि शीतल प्रेम कशाने प्राप्त होईल त्याचाही उपाय सांगतात. सत्य आठविता देव जातो भेव पळवणे. काही लोक भित्रे असतात बघा, भीती वाटते त्यांना जीवनामध्ये. तर भीतीला जर घालवायचं असेल तर ती भीती घालवायची कोणती? व्यवहारातली भीती असेल किंवा ही जन्ममरणाची जी भीती असेल तर त्याही भीतीला घालवा. कोणतीही भीती घालवा तर ती कशी घालवायची जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. सत्य आठविता. सत्य सांगतो तुकोबाराय म्हणतात, सत्य सांगतो. सत्य म्हणजे खरोखर सांगतो तुकोबाराय म्हणतात. देव आठविता शब्द पाकशेत. देवाचं जर आठवण जर केली तर भेव पळवणिया जातो. भेव म्हणजे भीती. कोणती भीती? ही जन्ममरणाची जी भीती आहे ना, ही भीतीला जर पळवायचं असेल, हिला जर घालवायचं असेल तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात खरं सांगतो एकच साधन आहे. कोणतं? देवाचं आठवण करा. एकच लीला तरले ते सुद्धा होतं. किंवा माझं स्मरण केलं पाहिजे असं परमात्म्याने सांगितलं ना, मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे. म्हणून या जन्ममरणाची भीती जर घालायची असेल तर काय करा? म्हणून सदा स्मरावे माते चितवा. तिथं उदाहरणं दिलेत. जागता जवाशिजे तव जेने ध्याने भावना भाविजे डोळा लागत खेव देखिजे तेची स्वप्नी तेवी जितेने अवसरे जे आवडून जीवी उरे तेची मरणाची मेरे फार हो लागे मग मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे माते चितवा. म्हणून भगवंत सांगतात या जन्ममरणाची भीती जर घालवायची असेल तुकोबाराय सांगतात तर सत्य खरं सांगतो देव आठविता. देवाचं आठवण केल्याच्या नंतर भेव पळून जातो, भीती पळून जाते. काही घाबरण्याची गरज नाही या संसाराला. म्हणून भीतीला पळवण्याकरता देवाचं आठवण करा. एक न लगे काही करणे चिंता धरी सत्ता सर्वातो. काही लोकांना चिंता करण्याची सवय लागलेली असते. चिंता काय करते? चित्ता मेलेल्या माणसाला जाळते आणि चिंता सजीव माणसाला जाळते. चिंता असे चतुराई घटे कबीर महाराज म्हणतात. जो व्यक्ती जास्त चिंता करतो त्याच्या बुद्धीतलं चातुर्य निघून जातं. एक चिंता असे चतुराई घटे. दुसरं नुकसान त्याचं होतं घटे रूप, त्याचं सौंदर्य निघून जातं. चिंता करणाऱ्या व्यक्तीचं चेहरा त्याचा म्लान होतो. म्लान म्हणजे काळा ठिक्कर पडतो, उदास चेहरा त्याचा दिसतो. चिंता असे चतुराई घटे घटे रूप. आणि तिसरं घटे ज्ञान, म्हणजे रूप ज्ञान आणि सौंदर्य या 3 गोष्टीचा ऱ्हास मानवी जीवनामध्ये केवळ फक्त चिंतेने होतो. म्हणून हा चिंतारोग फार भयानक आहे.
आणि तो चिंतारोग जर घालवायचा असेल तर जगद्गुरु तुकोबारायला म्हणतात, काही चिंता करणे न लगे. कशाला चिंता करायची? काय चिंता करण्याची गरज आहे? कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. का? सर्व सत्ता धरितो, धरी सत्ता सर्व तो सर्व सत्ता धरी, तो म्हणजे तो परमात्मा सर्व सत्ता धारण करणार आहे. तर मग कशाला चिंता करायची तुम्ही? नको चिंता करू पोटाया वस्त्राची, माऊली आमुची पांडुरंग. कशाला चिंता करायची? साधकाला काय चिंता करण्याची गरज आहे? पोटापुरतं लागणारं जे आहे तो परमात्मा देतोच ना. उपाशी तर काही मरत नाही आपण. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. काय चिंता करून करत बसण्याची गरज आहे? म्हणून चिंताही करण्याची गरज नाही. भावे भाव राहे पायी देवतै सन्निध. भावे, भावे या शब्दाचा अर्थ केलेला पहिला. भावे म्हणजे श्रद्धेने. पायी भाव राहे, जर त्या देवाच्या चरणाच्या ठिकाणी भाव म्हणजे प्रेम जर राहिलं, म्हणजे श्रद्धापूर्वक त्या परमात्म्याच्या चरणावरती जर प्रेम राहिलं ज्याचं तै, त्यावेळी देव सन्निध, त्यावेळेला देव तुमच्या जवळ, सन्निध म्हणजे अतिशय निहित, निकटवर्ती परमात्मा तुमच्या आहे. म्हणजे ज्याने अंतकरणामध्ये श्रद्धापूर्वक आपलं अंतकरण परमात्म्याच्या चरणावरती ठेवलं, परमात्म्या ठिकाणी उपलब्ध होतो. म्हणून परमात्म्याच्या सन्निधीचा उपाय जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आपलं चित्त त्या परमात्म्याच्या चरणावरती लावावं. आणि जर एखाद्याला परमात्म्याचं शीतल प्रेम प्राप्त करून घ्यावा असेल तर तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे कृष्ण नामे शीतळ प्रेमे सर्वांशी. सर्वांना सांगतो कृष्ण नामे शीतळ प्रेमे. कृष्णाचं नाम घेतल्याच्यानंतर परमात्म्याचं शीतल प्रेम प्राप्त होतं. म्हणजे भीतीला जर घालवायचं असेल तर देवाचं स्मरण करा. 1. चिंता जर घालवायची असेल तरी देवाचं स्मरण करा. 2. देवाची उपलब्धी व्हावी असं जर वाटत असेल तर भक्तिपूर्वक श्रद्धेने चित्त त्या परमात्म्याच्या चरणावरती लावून ठेवा. 3. आणि प्रेम जर प्राप्त करायचं असेल तर कृष्ण नामे शीतल प्रेम, शीतल असणारं, थंडावा, गारवा, गोडवा प्राप्त करून देणारं जे परमात्म्याचं नाम आहे ते तुम्ही नाम घ्या. प्रेमही जीवनामध्ये प्राप्त होईल. आता पुढील अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या मनामध्ये कुणाचं स्मरण करावं, ते कुणाचं स्मरण करावं, ते कुणाचं करू नये हे सांगत नाहीत. कुणाचं करावं हे सांगितल्याच्यानंतर कुणाचं करू नये ते आपोआपच कळून जातं ना. म्हणून कुणाचं स्मरण करावं आपल्या चित्तामध्ये ते पुढच्या चरणातून सांगतात. बिरीद ज्याचे जगदानी तोची मनी स्मरावा, समपाय करकटी उभातटी भीवरेच्या, पाहिलिया वेद लावी बैशी जीवी जडोनी, तुका म्हणे भक्ती काजा धावे लाजा लवला आहे. तुकोबाराय म्हणतात ज्याचं ब्रीद जगदानी, जगाला दान देणे हे ज्याचं ब्रीदच आहे. ब्रीद म्हणजे ज्याचं हे शील आहे, जगाला दान देणे हे ज्याचं व्रत आहे, तोची मनी स्मरावा. चकारात्मक त्याचं स्मरण करायचं. चव्हाणमधला च काढला तर खाली फक्त वाहन शिल्लक राहते. गोष्ट सर्वांना माहीत आहे. चकार हा आणण्याची व्यावृत्ती करत असतो. म्हणून तोची कोणाचं स्मरण करावं मनामध्ये? जो जगाला दान देतो. कसा दान आहे? बाप उदार देव अपरमित. ज्यावेळेला ज्ञानोबरायला एखादं विस्मयकारक घटना सांगायची असेल त्यावेळेला ज्ञानोबराय बाप या शब्दाचा वापर करतात. परमात्मा किती उदार आहे शब्दामध्ये सांगता येत नाही म्हणून विस्मयकारक अव्यय वापरतात. बाप उदार देव अपरिमित. अपरिमित म्हणजे मर्यादा सांगता येत नाही. किती उदार आहे? जी मारायला पुतना आली तिला सनकादिकाप्रमाणे आई पद्माने सायुज्य मुक्ती देऊन टाकली. ज्याने तिन्ही लोकांच्या समोर अपमान केला त्याला सायुज्य मुक्ती देऊन टाकली. तू ती आराधना ऐके होती पुंसा बोलवित कौतुके, ती गणकी तू वैकुंठी सुरवाड केला. त्या गणकेला पोपटा करता आवाज देत होती, ती काय देवाला देत नव्हती. पण परमात्म्याने तिला सुद्धा मुक्ती देऊन टाकली. तो वना आला याच्यासाठी. कशा करता? बैसवाया पितियाचे ओसंगी. त्याला वडिलांच्या मांडीवर बसायचं होतं. पण हा उदार एवढा पाठ्य आहे की चंद्र सूर्य परिसर जगी श्लाघ्य केला. चंद्र सूर्य करता सारखं त्याला आढळपद देऊन टाकलं. म्हणून उदार देव अपरिमित म्हणजे असा उदार जो परमात्मा आहे त्याचं मनामध्ये स्मरण केलं पाहिजे. देव उदार होनी भक्ता देतो अमर पदे. अमरपद देतो तो परमात्मा. अजून काय पाहिजे? स्पष्ट सांगितलंय. म्हणून मनामध्ये त्या परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. बीज ज्याचे जगदानी मनी तोचे स्मरावा, समपाय करकटी उभातटी भीवरेच्या. कुणाचं स्मरण करावं अजून सांगतात? जो जगदानी आहे त्याचं स्मरण करावं. समपाय ज्याने समान पाय ठेवलेले आहेत. कर कटी कमरेवर, ज्याने कटीवर म्हणजे कमरेवर हात ठेवलेले आहेत. आणि भीवरेच्या तटी उभा, जो भीवरेच्या तीरावर उभा आहे त्याचं मनामध्ये स्मरण करावं. कुणाचं स्मरण करावं? पाहिल्या वेद लावी बैशीजीवी जडूने. देखला डोळा बैसला मनी. पाहिल्या वेद लावी. पाहिला बरोबर जो चित्ताचा आकर्षित करून घेतो म्हणून तर त्याचं एक नाव हरी ठेवले. हरी म्हणजे काय? चित्ताचं जो हरण करतो त्यालाच हरी म्हणतात की नाही. पाहिला बरोबर. त्या पुतणीने डोळे का झाकले? भावाने काढलाय. पण तिथं एक भाव काढलाय त्यांनी की यांनी डोळे का झाकले? म्हणले देवाने जर डोळे जर उघडे केले असते तर त्याचा एक डोळा ज्ञान आहे आणि एक डोळा विरक्ती आहे
आणि हिला जर ज्ञान आणि विरक्ती जर प्राप्त झाले तर परमात्म्याविषयीच्या अंतकरणात प्रेम उत्पन्न होईल. म्हणून परमात्म्याने डोळे झाकून घेतले. अनेक भाव त्या ठिकाणी पाहिले. पाहिलिया वेद लावी बैशी जीवी जडवणे. पाहिल्याबरोबर जो वेद लावतो आणि जीवामध्ये जडून बसतो, अंतकरणामध्ये घर करून राहतो, त्याचं मनामध्ये स्मरण करावं. तो का म्हणे भक्ती काजा धावे लाजा लवला आहे. भक्ताचं कार्य करण्याकरता जो लवला आहे धावे, लाजेने अंतकरणामध्ये लाज धारण करून ते ऋणवयपण देखुनी अंगी. भक्तांनी सेवा केलेली असते की नाही. मी आपल्याची उत्तीर्णत्व लागे. भक्ताच्या त्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता परमात्मा पळत येतो की नाही. पैरंक एक आडलेपणे का कुळती धाव धाव म्हणे. काय तयाची अगलानी धावणी न घडे मज. अरे साधा एखादा कधी देवाचं स्मरणही करत नाही, पण त्याच्यावर संकट आलं तो म्हणतो देवा धाव गजेंद्र. आला की नाही देव वाचवण्याकरता. मग ज्याने आयुष्यभर परमात्म्याचं चिंतन केलं, परमात्मा त्याला लाजेने त्याच्यापाशी येतो की नाही. कारण लाज जर एखाद्या मोठ्या माणसाची पत्नी जर फाटकं कपडे घालायला लागली तर लाज कोणाची जाते? त्याच्या पतीची जाईल ना. मग परमात्मा म्हणतो अशा भक्ताला जर संकट पडल्याच्या नंतर त्याचं सहकार्य करण्याकरता मी जर आलो नाही तर त्याची लाज नाही, ती माझी लाज जाईल ना. म्हणून लाज जाऊ नये म्हणून लवला हे जो परमात्मा त्या भक्ताचं कार्य करण्याकरता येतो, अशा भक्ताचं चिंतन करावं. कुणाचं चिंतन करावं? जो जगदानी आहे त्याचं चिंतन करावं. 1. कुणाचं चिंतन करावं? ज्याचे पाय समान आहेत त्याचं चिंतन करावं. 2. ज्याने हात कमरेवर ठेवलेले आहेत त्याचं चिंतन करावं. 3. जो भिवरेच्या तीरावर उभा आहे त्याचं चिंतन करावं. 4. पाहिल्याबरोबर वेद लावून अंतकरणामध्ये जडून बसतो त्याचं चिंतन करावं. 5. आणि भक्ताचं कार्य करण्याकरता लाज अंतकरणामध्ये धारण करून जो पळत येतो त्याची सेवा करण्याकरता त्या परमात्म्याचं चिंतन करावं. 6. अशा परमात्म्याचं मनामध्ये चिंतन करावं असा भाव या अभंगातून सांगतात. पुढील अभंगाच्या माध्यमातून सर्व जी इंद्रिय आहेत ते परमात्मा रूपामध्ये रमल्यामुळे त्याचा परिणाम काय झाला ते सांगतात बरं का. इंद्रिय परमात्मा स्वरूपामध्ये रमले की त्याच्या बाह्य जीवनावरती काय परिणाम होतो तो अभंगातून सांगतात. आता माझिया मनाची बैसली आवडी अवसान घडी एकी नेगे. माझं जे मन आहे आवडी बैसली, आवडीला ठी मुखासी. माझं मन जे आहे ते परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी बसल्यामुळे अवसान घडी एकी घडी अवसान नेगे. एक घडभर सुद्धा म्हणजे एक क्षणभर सुद्धा अवसान नेघे म्हणजे आता ती शांत राहायला तयार नाही. आता सांगून गेलो तुम्ही या मनाची एक निके. परमात्म्याचं स्वरूप पाहिल्याच्या नंतर ते मन त्या परमात्म्याला सोडायला तयार होत नाही. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्या मनाने त्या परमात्मा स्वरूपाला पाहिलं आता ते मन एक क्षण सुद्धा त्याला सोडायला तयार. सरितेची निओघे सिंधू जळामिनिले घोगे. ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहू येते ना. ते समुद्रची होऊन ठेले तेवी चित्ताचे चैतन्य झाले. याता यात निमाले घनानंद स्वरूप ते चित्त होऊन गेलेले असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. पण केव्हा त्या परमात्मा स्वरूपाला पाहिल्याच्या नंतर मनावर काय परिणाम झाला ते पहिल्या चरणातून सांगितलं. पुढे काय म्हणतात बघा. पाय चित्ती ते चित्त जे आहे त्या चित्तामध्ये पाय जडून बसले. रूप डोळाच बैसले डोळ्यामध्ये रूप बसलं. चित्त चिंतने गोविले मुख सदा. सदा मुख माझं जी वाचा आहे ती चिंतने गोविले म्हणजे त्या परमात्म्याला पाहिल्यापासून आता माझी वाणी आता थांबायलाच तयार नाही. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला. म्हणजे काय सांगितलं आतापर्यंत त्या परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर मन एक क्षण सुद्धा त्याला सोडायला तयार होत नाही. 1. त्या परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर ते चित्त त्या परमात्म्याला सोडायला तयार होत नाही. 2. त्या परमात्म्याला पाहिल्यामुळे डोळे त्या परमात्म्याला सोडायला तयार होत नाही. 3. आणि त्या परमात्म्याला पाहिल्यामुळे आता वाणी जी आहे ती शांत राहायला तयार होत नाही. 4. अवघ्याचा झाला विसरू मागे. आणि मन बुद्धी चित्त सगळे इंद्रिय त्या परमात्मा स्वरूपाशी एकरूप झाल्यामुळे परिणाम अवघ्याचा विसरू मागे झाला. बायकान पोहरण घरण दारण मित्रन कुत्रियन खुत्रियन सगळे अवघ्याचा मागा विसर झाला. सगळ्यांचा विसर पडला. का? वेद हा श्रीरंगे लावेला. श्रीरंग मुद्दाम जाणीवपूर्वक संबोधन देतात. लक्ष्मीसारखी सौंदर्यवती ज्याच्या रंगामध्ये रमली त्याच्या रंगात माझं मन माझे डोळे माझं चित्तन माझी वाणी रमली. याच्यात काय नवल आहे? परमात्म्याने आपल्या सौंदर्याच्या समोर लक्ष्मीला वेद लावून घेतला. वेद हा श्रीरंगे लावेला. श्रीरंग्या परमात्म्याने जर लक्ष्मीला वेद लावला तर माझ्या चित्ताला सुद्धा त्यानेच वेद लावलाय. माझ्या डोळ्याला त्यानेच वेद लावलाय. वेधिले ओ चित्त तयाची गुणे. त्याने सुद्धा माझ्या चित्ताला वेद लावून घेतलाय. तो का म्हणे काने ऐकेली मात. आणि असा चित्ताला आकर्षित करणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याची मात म्हणजे त्याची गोष्ट म्हणजेच त्याचं वचन कानी ऐकली. त्याचं वचन कानाने ऐकलं आणि परिणाम जीवपणा घात झाला. जीवपणाचा घात झाला म्हणजे जीव आता जीव न राहता तो जीव शिव स्वरूप झाला. अनुरेणू या थोकडा तो का आकाश एवढा. पण हे घडलं कशामुळे? ज्या परमात्म्याने माझ्या चित्ताचं आकर्षण केलं, ज्या परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी डोळे जडून बसले, ज्या परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी माझी वाणी जडून बसलेली आहे, ज्या परमात्म्यामुळे सगळ्यांचा विसर झाला, अशा परमात्म्याचं वचन कोणतंही त्या परमात्म्याचं वचन श्रीमद भगवद्गीता ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्मसाम्राज्य दीपिका अर्जुना लागी चितकळिका उजळल्या श्रीकृष्णे. आता इथं गीतेचं आणि भागवताचं किती वर्णन सांगत बसा, कितीही महत्त्व सांगा. ती भगवद्गीता म्हणजे काय आहे? ये गीतेची अक्षरे
जे तुले का कर्णाद्वारे रेगती ते तुली पुरे होते अश्वमेध की पुष्कळ वर्णन केलं गीतेचं भगवान श्री की ही भगवद्गीता आहे तरी काय की श्लोकाक्षर द्राक्षलता मांडव झाली आहे गीता संसारपथ श्रांता विश्वावया की किती पुष्कळ वर्णन केलं आहे. अशा त्या भगवद्गीतेतलं वचन परमात्म्याचे आणि भागवतातले वचन की ते ऐकल्यामुळे त्या भागवताचं वर्णन केलं ना की प्राणच कीर्तनकाराचा मेवा कविवर संतांचा पुढे जनुबोधाचा स्वयंप्रभेचा रवी अंतरीचा तमहरता अंतकरणातील तमोगुणाला म्हणजे अज्ञान अंधकाराला निवृत्त करून बोधाचा प्रकाश करणारा हा भागवत ग्रंथ आहे. आणि ही भगवद्गीता म्हणजे तरी काय आहे. कांडत्रे निरूपिणी श्रुतीचं ही कोडीसवाणी गीता पद्यरत्नाची लिहिली आहे असं त्या परमात्म्याचे वचन ऐकले आणि जीवपणाचा घात झाला असा विचार या अभंगातून सांगतात. आता पुढील अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याच्या भेटीने बाह्य जीवनावरती काय परिणाम झाला ते सांगतात. याची कोठे लागली चट. तुकोबाराय म्हणतात कुठून याची चट लागली मला काय माहिती. याची कोठे लागली चट. चट म्हणजे काय आवड सवय त्या परमात्म्याच्या चिंतनाची कुठून मला सवय लागली कशी. बरं होतं मी अगोदर संसारात होतो ते तोपर्यंत काय माहिती नव्हतं. पण जेव्हा कीर्तनाला जायला लागलो संतांच्या मुखातून ऐकायला लागलो त्याचं ध्यान करायला लागलो त्याचं चिंतन करायला लागलो तर परिणाम याची चट लागली मला याची सवय लागली याची गोडी लागली. परिणाम बहुतंट झालेसे. त्यामुळे झालं काय फारच बोबाटा झाला. काय बोबाटा झाला. देवपिशी मजाईशी जग म्हणे. त्या परमात्म्याचं चिंतन करायला लागलो त्याची मला चटक लागली. उठता बसता खाता पिता त्या परमात्म्याचं ध्यान करायला लागलो त्यामुळे लोक मला देवपिसा झाला म्हणायला लागले तुकाराम महाराजांना. देवपिशी मज ऐसी जग म्हणे. मज म्हणजे मला जग म्हणून लागलं काय देवपिशी झाले तुकाराम महाराज. आता देवपिशी झाले आता यांना काही भान राहिलं नाही असे लोक मला म्हणायला लागले. एकांताचे बाहेर आले लपविले झाकेना. एकांतामध्ये हे सुख भोगायला पाहिजे होतं मी परंतु काय करू लपविले झाकेना. लपून ठेवण्याचा प्रयत्न केला मी त्याला सुखाला आतमध्ये त्या परमात्मा सुखाला. पण बाहेर आले ते बाहेर फाकतच हृदयीचे ज्ञाने जी देई उमटते चिन्हे ते सांगू अवधाने सांगे ऐक. ज्ञानोबाराय म्हणतात ज्या महापुरुषाच्या चित्तामध्ये ज्ञान प्राप्त झालं ते लपतच नाही ते इंद्रियांच्या माध्यमातून बाहेर फाकतच. कसं फाकतं ज्ञानोबारायने उदाहरण दिलं आहे. एखाद्या डोंगरावरती झाडाला खाली पाताळाला पाणी सापडले मुळीला हे कशाहून समजून घ्यायचं. पाताळी जड सापडली अशी मुळी वृक्षाशी बहाळी जड सापडली असे मुळी ही शाखाची बहाळी वरी दिसो. त्या डोंगरावरल्या झाडाला कोणी पाणी घालत नाही पण ते हिरवगार दिसतं. कसं काय दिसतं समजून घ्यायचं त्या वृक्षाच्या मुळीला पाताळामध्ये खाली पाणी सापडलं आहे. तसं ज्ञान प्राप्त झालं असेल तर त्याच्या जीवनामध्ये कोणती लक्षणं उत्पन्न होतात. स्थितप्रज्ञाची लक्षणं आपोआप उत्पन्न होऊन जातात. गुणातीताची लक्षणं आपोआप उत्पन्न होऊन जातात. अद्वेष्टा सर्व भूतानाम आपोआप उत्पन्न होऊन जातात. आणि जर उत्पन्न झाले नाही तर हे केवळ फक्त वाचारंभनम चालू आहे असं समजून घ्यायचं. मग घरोघरी झाले अवघे ब्रह्मज्ञान. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या परमात्म्याचं मी चिंतन करण्याची चट मला लागली सवय मला लागली त्या परमात्म्याची उपलब्धी झाली आणि परिणाम असा झाला लोक मला देवपिस म्हणायला लागले. परिणाम असा झाला हे सुख मी अंतकरणात भोगायला पाहिजे होतं पण ते बाहेर लोकांना दिसायला लागलं. ते लक्षणं आपोआप बाहेर सूर्य उगवल्याच्या नंतर उगायला आला हे सांगावं लागत नाही. सूर्य उगावला की त्याचा प्रकाश आपोआपच दिसत असतो. चंद्र उगावला की सांगावं लागत नाही. चंद्र उगावला की त्याचे किरण आपोआप पृथ्वीवरती पडतात. तसं या महापुरुषाला ज्ञान झालंय हे सांगावं लागत नाही. महापुरुषाला ज्ञान झालंय हे तो न बोलला तरी लक्षात येतं. काय सांगून ठेवलं ज्ञानोबरायाने. ज्ञानोबराय म्हणतात सर्वेंद्रियांच्या अंगणी विवेक करी राबणी का साचची करचरणी होती डोळे. किंवा ते एक महात्मे एक वाक्य सांगायचे बघा जय प्रभुजी. जिसकी सन्निधी मात्र से ही अंदर की सच्ची शांती प्रगट हो समज लेना वही सच्चा महात्मा आहे. ते एक वाक्य सांगायचे. महात्मांनी तुमच्याकडे पाहिलं नाही तुमच्याकडे तुमच्यासोबत बोलला नाही तुमच्यासोबत चर्चा केली नाही पण ज्याच्या मांडीत ज्यांनी बसलाय त्याच्या जवळ जाऊन बसल्या बसल्या जर तुम्हाला असं वाटत असेल आता संसाराचा त्याग करावा तुम्हाला वाटत असेल ज्ञानेश्वरीचं चिंतन करावं तुम्हाला असं वाटत असेल आता परमात्मा स्वरूपामध्ये रमावं नित्य नामस्मरण करावं नुसतं त्याच्या जवळ जाऊन बसल्या जर नंतर वाटत असेल तर समजून घ्यायचा हा महात्मा आहे. स्नेहाची भरोवरी का दर्शनीचे प्रशस्ती पुण्यपुरुष असा उत्तरार्ध आहे त्या ओवीचा. पूर्वार्ध आठवला तर सांगा. हां का दर्शनीचे प्रशस्ती पुण्यपुरुष असं ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी म्हणलेलं आहे. स्नेहाची या भरोवरी बघू ज्ञानोबरायांची कृपा झाली तर आठवल पुढे पाहू. तात्पर्य एवढंच आहे महापुरुष कुणाला म्हणावं ज्याच्या सन्निधीमध्ये जाऊन बसल्याबरोबर अंतःकरणामध्ये शांती उत्पन्न होते विरक्ती उत्पन्न होते विवेक उत्पन्न होतो संसारातलं चित्त निघून आत्मस्वरूपामध्ये रमतं त्याला महात्मा म्हणतात. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे असं आपोआप झालं माझं
आणि त्यामुळे लोक मला देवपिशी म्हणायला लागले. तुका म्हणे याची भेटी झाली तुटी आपल्याशी. आणि हे घडलं कोणामुळे? या परमात्म्याची भेट झाली म्हणूनच ना. तुका म्हणे याची भेटी झाली, इथं स्वल्पविराम द्यायचा. तुका म्हणे याची भेटी झाली. कुणाची भेटी झाली? परमात्म्याची भेट झाली म्हणून तर हे सगळं घडलं ना. आणि परिणाम काय झाला त्या भेटीचा? आपल्याशी तुटी झाली किंवा आपल्याशी तुटी झाली असंही घ्या. आपल्याशी तुटी झाली म्हणजे परमात्म्याची ज्याला प्राप्ती झाली त्याच्या शरीर संबंधाशी लोकांशी आपोआप त्यांचा संबंध तुटून जातो की नाही, असाही भाव घ्या. किंवा दुसरा भाव काही महापुरुषांनी असा काढलाय, आपल्याशी तुटी झाली म्हणजे अंतःकरणामध्ये जे विकार होते त्या विकाराची तुटी झाली. ते विकार मात्र जिथे विकार आहे तिथं परमात्मा नाही, आणि जिथे विकार गेले तिथं परमात्म्याला आणावं लागत नाही, परमात्मा त्या ठिकाणी उपलब्ध होतोच. म्हणून परमात्म्याची प्राप्ती झाल्याच्या नंतर या विकाराचीही निवृत्ती झाली, असाही काही महापुरुषांनी भाव व्यक्त केलेला आहे. आता पुढील अभंगाच्या माध्यमातून हरिकथेचं काय महत्त्व आहे, त्या हरिकथेचं महत्त्व, त्या कथेचं श्रेष्ठत्व सांगून समाजाने त्या हरिकथेविषयी अंतःकरणामध्ये श्रवणाची आवड धारण करावी, असा भाव पुढीलच्या अभंगातून सांगतात. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. या ओळीचं स्पष्टीकरण. किंवा तैसा मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, येत मोक्ष आशा येता श्रवणाची माझी. पण ते श्रवण कसं झालं पाहिजे? जैसा आपला ठाव न संडित. काय सांगितलंय माऊलींनी, कसं श्रवण करावं? आपला ठाव न संडिता, आलिंगी जे चंद्र प्रगटता, हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे, ऐसे निगंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे आथिला तोची जाणे मानवी. आणि मग उदाहरण दिले, अहो अर्जुनाची पांती. आता त्या हरिकथेचं महत्त्व पुढील. आणि दीन आणि दुर्बळासी सुखरासी हरिकथा. ही हरिकथा कशी आहे? सुखाची रास आहे. कुणा करता? दीन दुर्बळासी. दीन असतील, दीन म्हणजे कोण? दरिद्री. कोणते दरिद्री? आता आज्ञेने तर ठीकच आहे, पण दरिद्री म्हणजे कोण? ज्याला आत्मस्वरूपाचा सुखाचा उपभोग घेता येत नाही आणि नित्य विषयामध्ये रममान आहेत. हे विषय कुणाला आवडतात? जया आपण पे नाही दिठे, जयाचे स्वसुखाचे सदा खराटे, तयाशीच विषय गोमटे आवडते. कुणाला आवडते हे सांगते. आणि कुणाला आवडत नाहीत? तैशी आत्मसुख उपायले, जयासी आपण पाची फावले, तया विषय सहज सांडवले म्हणून काही. ज्याला अंतःकरणामध्येच आत्मसुखाचा उपलब्ध झाली त्याला विषयाच्या दारामध्ये भीक मागण्याची गरज आहे का? नाही. मग विषयाच्या दारामध्ये जे भीक मागतात याचा अर्थ आत्मस्वरूपाच्या ज्ञानाची उपलब्धीची दरिद्रता त्यांच्या जीवनामध्ये उत्पन्न झाली की नाही? असे दरिद्री, संसारात रमणारे दरिद्री, विषय सुखामध्ये भीक मागणारे दरिद्री, पण ते जर हरिकथेला जर येऊन बसले तर ती हरिकथा त्यांना सुख देते. एक दुर्बळासी. दुर्बळ म्हणजे कोणते? आता जे असमर्थ आहेत. कशा करता असमर्थ आहेत? या इंद्रियाला आवरणं एवढं सोपं वाटतंय? काय विस्तार केला ज्ञानोबरायने. पैसारसाई विघडता, होय ओहावनी वत्स काढिता, का भनंग दवडिता भानया. करून पहा मग कळलं कसं कठीण जाते ते. नाकात तोंडात कसं पाणी जातं ते. सुतळी बॉम्बासारखं बॉम्ब पेटवणं फुटणं लई सोपं आहे ते. दिवा जसा हळूहळू जळतो ना तसं जीवन थोडं 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 जाळावं लागतं. ज्ञानोबराय म्हणतात, माते पुढीनी बाळक, काळे नेता एकुलते एक, होय का उदक तुटता मिना, तैशे विषयाचे घर, इंद्रिया सांडिता थोर युवांत होय, परी ते वीर विराग सहाते, असं ज्ञानोबरायानं वर्णन केलंय. मग अशा इंद्रियाला आवरण्याकरता ताकद लागते की नाही? एका येड्यागाबळ्याचं काम एक आहे. चेने खावे लोखंडाचे, तेव्हा ब्रह्मपदीनाचे, परमार्थ तो नव्हे लेकुराच्या गोष्टी. पण या इंद्रियांना आवरण्याकरता, मनाला संयमित करण्याकरता जी ताकद लागते ते वीर लोक असतात. आणि हे ज्याच्याकडे ताकद नाही त्यांना दुर्बळी म्हणलेले आहेत. पण अशी दुर्बळ आहेत. कळलं ना? दीन कोणाला म्हणावं, दुर्बळ कोणाला म्हणावं? असे दीन दुर्बळ ते सुद्धा हरिकथेमध्ये जर येऊन बसले तर ती हरिकथा त्यांना सुखाची रास निर्माण जीवनामध्ये करते. अजून काय करते हरिकथा? तारू भवसागरीचे. या भवसागरातून तारून नेते. पण कुणाला? उंच नीच अधिकारी. उंच असू द्या वीर असू द्या त्याला, नीच असू द्या विषयासक्त असू द्या त्याला, कसाही का अधिकारी असना, पण तो कथेमध्ये येऊन बसला की तैसा मनाचा मारू न करिता. ही कथा हरिकथा त्याला सुख देते. मग कथा सुख करी, सख कथा मुक्ती करी, कथा याची बरी विठोबाची, तिथं वर्णन केलेलं आहे. म्हणून काय केलं पाहिजे? चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. गोकुळाचे परमात्म्याने चरित्र केले, तेच सुख देतं बरं का, तीच सुखाची रास आहे बरं का, तीच समाधान देऊ शकतं. याचा अर्थ कोणती कथा सुख देते तेही जगद्गुरु तुकोबार या ठिकाणी सांगून ठेवले. याच्या व्यतिरिक्त जर ती कथा होत असेल तर त्या कथेला कथा म्हणू नये. म्हणून कथा कोणती करावी तेही सांगून ठेवलं. तुका म्हणे आवडी धरी कृपा करी म्हणून. तुकोबाराय म्हणतात, म्हणून तुम्हाला सुख व्हावं, समाधान व्हावं, आनंद व्हावा, या भवसागरातून तरुण जावं असं जर वाटत असेल तर तुकाराम महाराज म्हणतात आवडी धरी. आवड धर कशाची? या कथेविषयी. आणि जर आवड धरली तर ही हरिकथा कृपा करी म्हणून. ही हरिकथा कृपा करते.
ही हरिकथा सुख देते, त्याला समाधान देते, त्याला आनंद देते, त्याला विवेक देते. त्याच्यामुळे तो उत्पन्न केली नाही कथा. फिटो विवेकाची वाणी हो काना मनाजिनी, देखो आवडे ते खाणी ब्रह्मविदेची, दिसो परतत्व डोळा, पाव सुखाचा सोहळा, रेगो महाबोध सुकाळा, माझी विश्व हे निफजेला आता आघवे, ऐसे बोलिजेल बरवे, जे अधिष्ठिला असे परमदेवे श्री निवृत्ती मी. याच्याकरता तर ही हरिकथा आहे. खेचऱ्याची आहे मना आणि सात्विकाचा पान्हा, सर्वनासवे सुमना समाधी जोडे, असं ज्ञानोबा हरिकथेचं महत्त्व त्या ठिकाणी सांगतात. आता पुढील अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय जे आहेत, पांडुरंग परमात्मा भक्ती करता काय काय करतो ते आईच्या उदाहरणाने सांगतात. बघा, संतोषी माऊली आरुष वचनी, वरसोनी स्तनी लावी बाळा, तैसे प्रेमात काय काय करतो आता ते सांगतात. उदाहरण दिले पहिल्यांदा, माऊली आरुषा वचनी संतोषुनी, ओरसुनी बाळा स्तनी लावी. एखादं बालक बोबडं बोलायला लागलं, ते बोबडं बोलायला लागले की त्या आई संतोष होते आणि त्याला स्तनपान करविते. ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली, ते चोज करुणी माऊली रिजे जीवी. असा एकही भाव नाही की तो ज्ञानेश्वरीत नाही, आणि असा एकही भाव ज्ञानेश्वरीतला नाही की तो गाथ्यात नाही. गाथा भाऊ आहे तर ज्ञानेश्वरी बहीण आहे. एकमेकावरती असे सजवलेले हे ग्रंथ आहेत. जसा सुवर्णाचाच अलंकार करावा तसा कोणता सोनं कोणता अलंकार. गाथा हा ज्ञानेश्वरीचा अलंकार आहे का ज्ञानेश्वरी गाथ्याचा अलंकार आहे. जसं ज्ञानोबा म्हणले संस्कृत आणि मराठी कळल्याच्या नंतर गीतेवर ज्ञानेश्वरी केली का ज्ञानेश्वरीवर गीता केली हे कळणार नाही. तसं गाथा आणि ज्ञानेश्वरी जर पाहिली तर अगोदर गाथा निर्माण केला तुकोबारायांनी का अगोदर ज्ञानेश्वरी निर्माण केली सांगताच येणार नाही. शोभविले एर एरा, सोने एके ठाई हिरा, संतोषोनी संतोषे माऊली आरुष वचनी. माऊली आरुष वचनी संतोषोनी ओरसोनी स्तनी लावी. त्या बाळाला अतिशय ओरसून म्हणजे अतिशय स्नेहाच्या उत्कर्षाने प्रेमभावनेने त्या बाळाला स्तनाला लावते. तसे प्रेमाळाचे अवघेची गोड, जशी आई मग त्या बाळाकरता करते तसं प्रेमाळाचे अवघेची गोड. त्याचा कोणताही प्रसंग असो त्याच्या जीवनातला प्रेमळ भक्ताचा परमात्मा तो गोड करतो. या लागे आम्ही किरीटी प्रेमळ घेऊ आपुलियासाठी, या बोली बोलावे या गोष्टी तैशा नव्हेती. काय ज्ञानोबारायला येतात. प्रेमळ जो आहे ना त्याच्या गोष्टी बोलण्यासारख्या नाही आहेत, प्रेमळ झाल्याच्या नंतरच कळतं. आणि हे जे प्रेम जे आहे ना हे देवाच्याच कृपेने. म्हणून ठाकोलेशी द्वारी उभा याचक भिकारी, देव तुम्हाला ज्ञान देईल, तुम्हाला ब्रह्मज्ञान काही द्यायला तयार आहे, परंतु प्रेम जे आहे ना ते परमात्म्याने जतन करून ठेवलेलं आहे. आणि तो परमात्मा ज्याच्यावरती कृपा करतो त्यालाच ते प्रेम देतो. आणि असं जो प्रेमाळ आहे त्याच्या अवघे कोड, त्याच्या जेवढ्या काही इच्छा असतील ते परमात्मा पूर्ण करतो. पुरवितो कोड पांडुरंग, पांडुरंग त्याच्या पूर्ण सगळ्या इच्छा पूर्ण करतो. काही शिल्लक त्याच्या कुठलीच इच्छा अतृप्त राहू देत नाही परमात्मा. सगळ्या पूर्ण, जशी आई बालकाच्या सगळ्या इच्छा पूर्ण करते. कशा पूर्ण करते काय ज्ञानोबा लिहितात. तो जो जो खेळ लावी तो तो पुढे सोनियाचाची करून ठेवी, तैशी उपासतेची पदवी पोषित मी जाय, स्नेहाच्या बाळका दिठी गवसनी करून स्नेहाची दिठी, खेळता पाठोपाठी माऊली धावे, तो जो जो खेळ दावी तो तो पुढे सोनियाचा करून ठेवी. आणि पुढे म्हणले तैसी उपासतेची पदवी पोषित मी जाय. या उदाहरणाचं स्पष्टीकरण ज्ञानोबा तिथं करतात. आई त्या मुलावरती प्रेमाची गवसणी करून तो जोही खेळ दावी तो पुढे सोन्याचा करून ठेवते. तसा पांडुरंग परमात्मा लढेवाळ प्रेमाळ भक्ताच्या अंतःकरणात जी इच्छा उत्पन्न होईल ती परमात्मा पूर्ण करतो. काय करतो परमात्मा. सेवा करी, इथं स्वल्पविराम द्यायचा. परमात्मा त्या भक्ताची सगळी सेवा करतो. एक साहे निष्ठुर उत्तरे, प्रसंगी तो परमात्म्याला त्या भक्ताने शिव्या जरी दिल्या, मूळ मायेच्या कारट्या अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या तुझी रांड रंडकी झाली. कसे शब्द आहेत हे, निष्ठुर आहेत की नाही. साहे निष्ठुर उत्तरे, कसा आहे तो भक्त बोलला तरी तो सहन करतो. त्याचे बरे त्याचे वाहे बरे त्याची म्हणी. पण जरी तो भक्त बोलला देवाला तरी सुद्धा परमात्मा रागवत नाही. मग त्याचे बरे, त्याचं बरं होईल त्याची म्हणी वाहे, त्याचाच विचार परमात्मा मनामध्ये करत राहतो. तो का म्हणे इच्छावसे खेळ खेळे चिंता, तो का म्हणे इच्छावसे आपल्या इच्छेप्रमाणे खेळे खेळ चिंत, तो का म्हणे इच्छावसे. बरोबर आहे का. पुढं काय खेळे खेळ चिंता ते सकळ काही नेणे, तो का म्हणे इच्छावसे खेळ खेळे असं घ्यायचं. तुकाराम महाराज म्हणतात की तो जो परमात्मा आहे तो इच्छेनुसार खेळ खेळत राहतो, किंवा जशी भक्त इच्छा करेल तसे त्याचा परमात्मा त्याच्यासमोर होत राहतो. आणि चिंता ते सकळ काही नेणे, आणि ज्याला परमात्म्याची प्राप्ती झाली त्या भक्ताला कुठलीही चिंता करण्याची काही गरज नाही. चिंता त्याच्या जीवनामध्ये शिल्लक राहत नाही. आता पुढील जो अभंग आहे त्या अभंगातून इच्छा आणि निरीच्छा ह्या दोन्ही न राहिल्यामुळे पांडुरंग परमात्मा तुला कुठली विनंती करण्याची गरज राहिली नाही असा भाव पुढील चरणातून सांगतात अभंगातून. विनविजे ऐशे काही उरले नाही यावरी, तुझी विनंती करावी असं काही शिल्लक राहिलेलं नाही. आता असो पंढरीनाथा पायी माथा तुमची आहे, फक्त एकच आहे तुमच्या चरणावरती आता माझं मस्तक राहावं एवढीच विनंती आहे. मागे सारिली युक्ती काही होती जवळी ते, म्हणजे आता मी तुमची विनंती करत नाही म्हणून मला काही
प्राप्त करण्याची इच्छा नाही म्हणून विनंती करत नाही, पण प्राप्त करण्याची जर काही मला इच्छा असती तर तुझी विनंती कशी करून ते कसं मागून घ्यावं या युक्त्याही माझ्याकडे भरपूर होत्या, पण आता मागायचेच राहिले नाही, त्यामुळे सगळ्या युक्त्या मी पाठीमागं सारून दिल्या. मागे सारीली युक्ती काही होती जवळ येते, काही युक्त्या माझ्याकडे होत्या, कोणा माणसाकडून काय घ्यायचं त्याकरता युक्ती लागत असते, आणि त्या देवाकडनं काय काय मागून घ्यायचंय आणि ते कसं घ्यायचंय ती युक्ती कोणत्या होत्या ह्या सगळ्या माझ्याकडे होत्या, तुकोबाराय म्हणतात. पण आता मागायचीच काही इच्छा राहिली नाही तर या युक्त्या कशाला ठेवायच्या जवळ, त्याही तुकोबाराय म्हणतात मी सोडून दिल्या. मग तुकोबाराय कमीत कमी निरीच्छ व्हायचं ही तर मागा ना, जसं त्या प्रल्हादाने मागितलं ना वाटतं देवाला की आता मला निरीच्छ कर, तुला काही मागावं ही इच्छाच माझ्या अंतकरणामध्ये उत्पन्न होऊ नये, तर तुकोबाराय म्हणतात ती इच्छा माझ्या अंतकरणात राहिली नाही. निराशेची न करी आस, आस म्हणजे इच्छा, न करी म्हणजे करीत नाही, कशाची निराशी, मी निराश व्हावं अशी माझी इच्छा नाही. तुका दास माघारी, आणि माघारी आता मी माघारी फिरलो आहे, मी तुझा दास आहे, मी पाठीमागं फिरलो आहे, ना मला इच्छा आहे ना मला निरीच्छा आहे, काहीच आता जीवनामध्ये शिल्लक राहिलेलं नाही. किंवा तुका दास माघारी, तुका दास मी तुमचा दास पांडुरंग परमात्मा तुमच्या समोरही इच्छा करत नाही आणि तुमच्या माघारी म्हणजे तुमच्या पाठीमागं तीही इच्छा मी जीवनामध्ये करत नाही असा भाव सांगतात. आता पुढील अभंगातून जीवभावाच्या बदल्यात ब्रह्मभाव प्राप्त झाला आहे, तो ठेवा आता मी सोडणार नाही, त्याच्या उपभोगात आळस विस्मरण आणि लोकलाजेचा प्रतिबंध येऊ नये अशी अपेक्षा आता व्यक्त करतात. आता येथे झाली जीवा सवसाठी होते तैसे पोटी फळ आले, आता येथे झाली जीवासवसाठी, जीवासाठी येथं आता झाली जीवासाठी, जीवासवसाठी म्हणजे जीवभाव तुकोबाराय म्हणतात आम्ही देवाला दिला, तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी, जीवभाव परमात्म्याच्या पायाच्या ठिकाणी एक रूप करून टाकला, त्यामुळे काय झालं होते तैसे पोट्या आले फळ, जसं अंतकरणामध्ये स्वरूप होतं त्या स्वरूपाची उपलब्धी त्या अंतकरणामध्ये आता झालेली आहे. आता धरले ते न सोडी चरण, आणि आता त्या अंतकरणामध्ये त्या परमात्म्याला धरले तर आता मी त्याला सोडणार. परमात्म्याला धरायचं म्हणजे काय हाताने धरता येतं का, कशाने धरता येते त्या परमात्म्याला, चित्तानेच धरता येते की नाही. तर आता धरले ते न सोडी चरण, चरण म्हणजे स्वरूप, परमात्म्याचं जे स्वरूप आम्ही धरलेलं आहे ते आता मी सोडणार नाही. का सोडणार नाही, कारण हेच तर खरं धन आहे, परमार्थ महाधन, सापडे धन निज ठेवा, हा जे चरणाचं स्वरूपाचं जे निज धन आहे ते सापडल्यामुळे आता मी त्याला सोडणार नाही. पण त्याचा उपभोग घेण्याकरता आळस नको आहे, नाहीतर पाठामध्ये स्वरूप कळालं मग जाऊन निधी ध्यासन करून अंतकरणाच्या वरती स्वरूपाच्या ठिकाणी लावा ना, पण माणूस आळस करतो. पण तुकोबाराय म्हणतात आता हा आळस असो परता, हा आळस मात्र माझ्या जीवनामध्ये नकोय, हा दूर राहावा आणि जी धन उपलब्ध झालं त्याचा उपभोग घ्यावा असं वाटतंय. आता हा आळस असो परता दुरी, नेदावे ती उरी काही उरो, आता काही उरी शिल्लक ठेवणार नाही, आळसाला दूर करील आणि काही शिल्लक न ठेवता परिपूर्ण त्या स्वरूपाचा उपभोग घेईल. आता याचा मज न व्हावा विसर, जे अंतकरणामध्ये बोध उत्पन्न झाला त्याचा विसर होऊ नये. पाठामध्ये बोधाची उपलब्धी होते की नाही, पण पाठातून गेल्याच्या नंतर सगळेच जाते की नाही, विसर पडतो की नाही, विस्मरण होतं की नाही. तर तुकोबाराय देवाला विनंती करतात, देवा आळस येऊ नये एक, आणि हा जो बोधाचा विस्मरण मला झालंय त्याचं विस्मरण आता होऊ नये. आणि जर विस्मरण झालं नाही, भोगीन अंतर रूप राहो रूप, भोगोनी भरोनी अंतर राहो रूप, या अंतकरणामध्ये हे रूप परिपूर्ण भरून राहावं, त्याचा विसर मला पडू नये. आता पण कधी कधी त्या स्वरूपाचा उपभोग घेत असताना काही लोक लाजतात, तर तुकोबाराय म्हणतात आता लोक लाज न येथे आड, त्या स्वरूपाचा उपभोग घेत असताना लोकांची लाज मला वाटू नये. आता मी सभेत बसलोय कसं काय निधी ध्यासन करू, आता मी इथं बसलोय कसं काय निधी ध्यासन करू, कसं काय मी त्या स्वरूपाचं अनुसंधान करू, कसं काय त्याचा उपभोग घेऊ, त्याची लाज मला वाटू नये. लाज भय शंका दुराविला मान नकळे साधने या प्रत्ये, आता लोक लाज नाही इथं आड, बहु झाला गोड ब्रह्मरस, ब्रह्मरस गोड झाल्यामुळे आता मला लोक लाज सुद्धा राहिलेली नाही. तो का म्हणे आता जन्म सफळ, अंतरी गोपाळ स्थिरावला, अंतकरणामध्ये गोपाळ स्थिरावला त्यामुळे माझा जन्म सफळ झाला. आळस अंतकरणामध्ये उत्पन्न होत नाही म्हणून त्या स्वरूपाची नित्य मी उपभोग घेतो, जीवन सफळ झालं. लोक लाज आता मला वाटत नाही, नित्य मी त्या स्वरूपाची उपलब्धी घेत आहे, जीवन सफल झालेलं आहे आणि त्या स्वरूपाची उपलब्धी अंतकरणात झाली, हा खरा जीवनातला लाभ आहे, हा खरा जन्म सफल झालेला आहे. आता पुढच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगात देवाला मला माझ्या अंतकरणातील गुह्यज्ञान कळू दे अशी विनंती करतात. कारण गुह्यज्ञान अंतकरणातलं कळालं तर काय होतं हे आपण पाहून आलो की नाही, म्हणून आता ते गुह्यज्ञान माझ्या अंतकरणामध्ये उपलब्ध होऊ दे अशी विनंती पुढच्या अभंगात करतात. अनंता जीवाची तोडिली बंधने, मज कळे येणे कृपा कीजे, मज कळे काळे येणे, मज येणे काळे कळे, या कालावधीमध्ये वर्तमान काळात या देहात मला अंतकरणातील ज्ञान कळून येईल अशी कृपा कीजे. यम एष वृणुते तेन लभ्याः, परमात्मा ज्याच्यावरती कृपा करतो त्यालाच ते ज्ञान कळते की नाही, म्हणून देवा कृपा कर आणि माझ्या अंतकरणातलं ज्ञान मला कळू दे, कारण ते सुसंवेद्य आहे म्हणून. आणि तूच हे करू शकतोस. तू काय केलंय, अनंत जीवाची तोडली, अनंत जीव झालेत आतापर्यंत पाठीमागं, त्यांची बंधनं जर तू तोडली बोध देऊन, तेषामेवा अनुकंपार्थ महमज्ञान जम तमाहा लिहिलंय की नाही.
किंवा तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात तूच लिहिले की नाही हे. मग अनंत जीवाच्या पाठीमागे तू जर बंधनं तोडलीस तर मग या वर्तमान काळात माझ्या अंतकरणातला बोध जागृत करून मला याच्यातून बाहेर काढ ना. अनंत अपवाडे तुझे विश्वंभरा भक्त करुणा करा नारायणा भक्त करुणा करा नारायणा विश्वंभरा तुझे अनंत पवाडे आहेत. अंतरीचे कळू येई देई गुह्य मज. अंतरीचे अंतकरणामध्ये असणारं जे काही गुह्य ज्ञान आहे हे ज्ञान कसं आहे. इति गुह्यतमम किती गुह्य आहे. आईला सांगितलं नाही, भावाला सांगितलं नाही, पत्नीला सांगितलं नाही, सनकादिकाला सांगितलं नाही. एवढं गुह्य असणारं हे ज्ञान, पण ते अंतकरणातलं गुह्य ज्ञान मला कळू दे रे बाबा. अंतरीचे गुह्य कळू, अंतरीचे कळू दे गुह्य मज. अंतरीचे बीज राखीन. आणि जर ते मला जर कळालं तर मग मी त्याचं रक्षण करेल. कसं रक्षण करायचं असतं. मनोनाश आणि इंद्रियांचा निग्रह करून त्याचं संरक्षण करायचं असतं. तर मनोनाश आणि इंद्रियांचा निग्रह करून वासनाक्षय करून मी त्याचं संरक्षण करेल. समदृष्टी तुझी पाही न पाऊले. आणि इंद्रियाचा निग्रह करून मनोनाश करून त्याचा उपभोग घेत असताना बाहेर ज्यावेळेला मी डोळे उघडेल त्यावेळेला समान दृष्टीने बाहेरसुद्धा तुझेच पाऊले. अवदर ब्रह्मज्ञान आणि पश्चात सर्व खलविदम ब्रह्म. हे तुझे पाऊलसुद्धा मी बाहेर पाडेल. विठ्ठल जळीस्थळी भरला असं मी पाहिल. धरीन संचले हृदयात. आणि हृदयात मी तुला धारण करेल. त्याने या चित्ताचे राहील तळमळ. आणि असं झालं देवा तर चित्ताची तळमळ माझ्या शांत पडेल. होतील शीतळ गात्रे सकळे. होतील शीतळ सकळ गात्रे. गात्रे म्हणजे इंद्रिय. सगळे इंद्रिय माझे शीतल होतील. म्हणजे माझी इंद्रिय केव्हा शीतल होतील. माझ्या चित्ताची तळमळ केव्हा राहील. तेव्हाच माझं तळमळी चित्त शांत होईल. तेव्हाच माझे इंद्रिय शांत होतील. केव्हा अंतकरणातला गुह्य असणारा बोध तुझ्या कृपेने जागृत झाला तर. म्हणजे इंद्रियाला शांत करायचं असेल, तळमळ चित्ताचे शांत करायचं असेल तर बोधाशिवाय दुसरा उपाय नाही. म्हणून नाथ महाराजांनी किती सुंदर सांगितलंय. साधावया वैराग्य ज्ञान मनुष्य देही करावा प्रयत्न. एका जनार्दने सांगे एका जनार्दन अनेक यत्न असे ना. तुका म्हणे शांती करील प्रवेश. आणि जर तू माझ्या अंतकरणामध्ये जर हा गुह्य उपदेश जर जागृत केला तर शांती प्रवेश करेल. गिळून ज्ञेयाते ज्ञाता ज्ञान हे मागवते. हरपेते निवृत्ती शांती पैगाती. शांती प्रवेश करेल. मग नवे नाश अखंड तो. मग माझ्या जीवनाचा नाश होणार नाही. अखंड असणारा तो परमात्मा स्वरूपाशी मी एकरूप होऊन जाईल. पण देवा तुम्ही मला जन्म दिला आणि विकाराच्या हातात पराधीन माझं जीवन का करून टाकलं. असा काहीसा भाव पुढच्या अभंगातून. पराधीन माझे करून या जिने सांडी काय गुन्हे केली देवा. माझं जिनं पराधीन करून कोण्या गुन्हे सांडी केली देवा. कोणत्या गुणामुळे म्हणजे कोणत्या दुर्गुणामुळे माझा तुम्ही त्याग करतात. सांडी केली म्हणजे माझा त्याग. कोणत्या अवगुणामुळे तुम्ही माझा त्याग करतात. किंवा गुन्हे या शब्दाचा अर्थ कारण जर केला तर कोणत्या कारणामुळे तुम्ही मला त्याग करतात सांगा बरं. देवा उदार हे कीर्ती अशी जगा माझी. तुम्ही तर फार उदार आहेत अशी जगात तुमची कीर्ती आहे. का ते ऐशी आजी लटिले. मग जगात तुम्ही उदार आहात अशी तुमची कीर्ती आहे तर मग त्या कीर्तीला पालट का करता. का मला विकाराच्या हातामध्ये जाऊ देता. का माझं जिन पराधीन करत आहात. का माझ्यावरती उदार होत नाहीत. का माझ्या अंतकरणातला बोध जागा करत नाहीत. का माझी इंद्रिय शांत करत नाहीत. का माझी तळमळ शांत करत नाहीत. का मला शांती प्रदान करत नाहीत. उदार होऊन हे सगळं करा देवा. माझं जिन पराधीन करू नका. आळवी तो परी न पुरीची रीग. एवढं बोलायला लागलोय. एवढं बोलायला लागलो तुम्हाला तळमळून. तर पुरी न रिघीची आळवी तो परी रीग पुरीची न. तुमच्या अंतकरणात माझे कानातून तुमच्या माझे शब्द तुमच्या कानातून माझ्या बोलणं तुमच्या कानातून आतमध्ये जात नाही काय. उचित तो त्याग नाही तुम्हा. देवा तुम्ही माझा त्याग करत आहात. माझं बोलणं ऐकत नाहीत. माझा तुम्ही त्याग करत आहात. हे उचित नाही बरं. हे तुमचं बरोबर नाही. हे वागणं हे चांगलं नाही. तो का म्हणे का बा मुळीचं व्यालासी. तो का बऱ्या म्हणतात हे बाबा जर तुला मला शीतळ करायचं नव्हतं. माझी इंद्रिय शांत करायची नव्हती. मला शांती प्रदान करायची नव्हती. माझ्या जीवनाचा साफल्य करायचं नव्हतं. माझ्यावर कृपा करून अंतकरणातला बोध जर तुला जागृत करायचा नव्हता तर मग बा हे देवा मुळीच का व्यालाशी. कशाला जन्म दिलास मला. काही काही पोरं बोलतात बघा बाबाला आमच्यासाठी काही करायचं नव्हतं तर मग कायला जन्माला घातला आम्हाला. तसं तो बऱ्या म्हणतात बा मुळीच का व्यालाशी. कशाला जन्म घातलास तू आम्हाला. ऐशे का नेनाशी पांडुरंगा. मी हे जे बोलत आहे तुला कळत नाही का. लक्ष दे माझ्या बोलण्याकडं असं बोलतात. आता पुढील अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय देवाचे झाल्यानंतर देव भेट देतो असे जगामध्ये आम्ही सांगतो. मात्र तो आम्हालाच भेट देत नाहीस. असं आमच्या बोलण्यात तर का अंतर निर्माण करत आहेस. असं आमचं बोलणं का खोटं करतो जगामध्ये. असं देवासमोर देवाला प्रश्न विचारतात. नेनपणे केला नाही हा बोबाट आता आली वाट खरी कळू. विनाकारण देव उदार आहे. देव ज्ञान देतो. देव अमक करतो. देव सर्वस्व करतो. चिंता हरण करतो. इंद्रियांना शांत करतो. आम्ही देवामध्ये लोका सांगत आहो. नेनपणे बोभाट केला नाही. हे न जाणता आम्ही बोललो नाहीयेत. हे तू करतो सगळे आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही हा बोभाट केला. आता आली वाट खरी कळो. पण आम्हाला हे आता खरं कळून आलंय. काय आता बहु शीघ्र यावे लवकरी. म्हणून हे देवा आता बहु लवकर शीघ्र ये. वाट पाहे हरी भेटी दे. मी वाट ठेवून पाहत आहे की तो कधी मला भेटायला येतोस. वाट पाहे हरी. हे देवा मी वाट पाहत आहे मला भेट दे. निढळावरी कर ठेवणी वाट मी पाहे.
डेडावर हात मस्तकावर हात ठेवून पाहतो की तू मला कधी भेट देण्याकरता येणार आहे, म्हणून लवकर ये आणि मला आता भेट दे. समर्थाच्या बाळा करुणेचे भाषण मी किती करू ना भाकायला लागलोय. अरे बोलता 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 माझा कंठ द्रविस्फोट होतोय, अंतकरण सुकून चाललंय. किती बोलतोय मी. समर्थाने एखाद्या व्यक्तीचं एवढं बोलणं घ्यायचं असतं का. समर्थाच्या बाळा करुणेचे भाषण मी जर तुमचा आहे, तुम्ही समर्थ आहात, तर मग एवढं करून पूर्ण माझं भाषण कशाला ऐकता. आणि जर ऐकून घेत असाल तर तरी त्याची कोण नांद नको, तर त्याचा काय उपयोग आहे. समर्थाचं बोल त्याला कोण म्हणेल. समर्थाचं बालक जे असतं हे आपल्या ताकदीने आपल्या प्रतापाने सगळं प्राप्त करून घेत असतं. आणि मग तुम्ही जर समर्थ आहात आणि मी जर तुमचा बालक आहे, तर एवढं कशाला बोलायला लावता मला. मी जे म्हणत आहे अंतकरणातलं ज्ञान प्रगट करा, मला शांती प्रदान करा, मला बोध प्रदान करा, हे सगळे प्रतिबंध निवृत्त करा. तर देवा हे माझं काम करा ना. तुका म्हणे बहु बोलिले बडीवार पडिले अंतर लौकिकते. तुकाराम महाराज म्हणतात बहु बडीवार बोलिले. पुष्कळ मोठी कीर्ती तुमच्या जगामध्ये बोलल्या गेलेली आहे संतांकडनं पुराणांकडनं. पडिले अंतर लौकिकते. पण तुमची ती कीर्ती यथार्थ मात्र दिसत नाही, त्याच्यामध्ये अंतर पडले, ती कीर्ती चुकीची असं वाटायला लागलं की काय. कदाचित असं तुकोबरायांचे कडक शब्द ऐकल्याच्यानंतर देव उठलन म्हणे लय बाबा माझ्या कीर्तीला धक्काबोट लावू नको, माझं बरोबर येते. जाणतेने तवच जे आवे जेव्हा अपकीर्ती अंगा न पवे. आणि तुम्ही माझ्या कीर्तीला अपकीर्ती करत आहात, हे बोलणं बरोबर आहे असं देव म्हणेल ना. आणि देव असं बोलले तुला तुकाराम महाराज म्हणतील मग ते बरोबर येतं, मग दे ना मला शांती, दे ना मला बोध, करणं माझ्या अंतकरणातला बोध शांत, करणं माझी इंद्रिय शीतल. असं तुकोबरायांनी देवांनी होऊन म्हणावं. त्याकरता असं जगद्गुरू तुकोबराय कठोर भाषेमध्ये देवासोबत बोलत आहेत. आता पुढील अभंगातून जगद्गुरू तुकोबराय जे आहेत ते देवाला हा परमात्मा काय करू शकत नाही, परंतु भक्ताच्या कार्याकरता सगळं सहन करतो अशी देवाची स्तुती करतात. बघा जे जे केले ते ते साहे. भक्तांनी काही करू द्या, परमात्मा ते सगळं सहन करतो. कैसे पाहे भाविक. हा परमात्मा किती भाविक आहे, किती साधा भोळा आहे पहा बरं. आता बघा थोडं प्रेमाने घ्यायला लागले. आतापर्यंत जरा कठोर बोलले ना, कदाचित राग बोल बाबा एवढं बोलत असतं का असं म्हणेल. हाणायचं पण आणि चोंबाळायचं पण. आतापर्यंत हाणलंय, आता चोंबाळणं चाललंय. जे जे केले ते ते साहे. काय काय सहन करतोस देवा तू. कैसे पाहे भाविक. किती भोळं आहे विठ्ठल माझा. म्हणजे भोळा मानल्यावर तर देणारच आता. म्हणून कैसे पाहे भाविक. ओवाळूनी माझी काया. एवढं भोळं आहे, आता मी याच्यावरनं माझी काया ओवाळून टाकेल. सांडील यावरुनी. ओवाळूनी माझी काया सांडील यावरुनी. यावरुनी माझी काया ओवांडूनी सांडील. जीवे लिंबलो ना उतरीन. माझं जीवाचं लिंबलून याच्यावर उतरून टाकेल. आणि एखाद्यावरनं जीव ओवाळून टाकले तो काही द्यायला तयार होतोच ना. म्हणून तो कोबऱ्या म्हणतात किती भोळं आहे, किती साध आहे, किती चांगलं आहे, सगुण आहे, गुणाचं आहे. आता याच्यावर माझा जीव ओवाळून टाकावा. काय होय नव्हे करू नेने धरू सत्ता ते. पुन्हा म्हणतात याने जर करायचं ठरवलं तर काय होणार नाही. भोळाही म्हणतात, पुन्हा चांगलंही म्हणतात, जीव ओवाळून टाकेल म्हणतात. आणि पुन्हा हळूच म्हणतात जर तुम्ही जर केलं नाही तर काय होणार नाही, म्हणून तुम्ही माझे काम करणारच आहात. काय नव्हे करू नेने धरू सत्ता ते. तुम्ही सत्ता धरत नाहीत काय, आणि तुम्ही सत्ता धराय असल्यामुळे काय नेने करू तुम्ही काय करू शकत नाहीत, म्हणून माझ्या अपेक्षा पूर्ण तुम्ही कराल. तो का म्हणे कटी कर उभे धीर धरूनी. आणि पुन्हा म्हणतात देवा तुम्ही कमरेवर हात कशामुळे धरलेत माहिती आहे का. धीर धरून उभे आहेत कमरावर. कशा करता पाहताय त्या भक्ताचं काय काम करायचंय. मग तुम्ही जर भक्ताचं काम करण्याकरता उतावळीत आहात, धीर धरून विटेवर उभे आहात, तर मग तुम्हाला माझं काम दिसतच असेल आहे ना. माझा भाऊ जागृत करा ना, पहा ना, एवढंच काम आहे माझं, बाकी काही नाही. असा भाव या अभंगातून व्यक्त करतात. आणि मला वाटतं आता आया अजून एक. नाही मज कृपा केली पांडुरंगे संताची या संगी पोट भरी. आता देवाला आहे ना पुन्हा देवावर आता एवढं बोलले या अभंगात चोंभाळलं ना जरासं, तरी देव काम करताना दिसत नाही, तरी बोध जागृत करताना दिसत नाही. असं तुकोबाऱ्याच्या ज्यावेळेला लक्षात आलं त्याला तुकोबाऱ्या म्हणतात नाही मज कृपा केली पांडुरंगे. एवढं बोलायला लागलो देवा तरी तू माझ्यावरती. म्हणजे तुकाराम महाराजाला एवढं बोलून जर देव ऐकत नसेल तर आपल्याला किती लढीवाळपणा, किती चिंतन करावं लागेल. अनुमान प्रमाणाहून जाणून घ्या. नाही मज कृपा केली पांडुरंगे. एवढं बोलतोय देवा, एवढं चिंतन करतोय, तुझ्याकरता मी संसाराची राख रांगोळी केली, पण अजून तू माझ्यावर कृपा केली नाही. परंतु देवा तू जरी नाही केलं तर संताची या संगी पोट भरी. संतांच्या संगतीत माझं पोट भरणार आहे. प्रेमही मला संतांच्या संगतीत प्राप्त होणार आहे. ज्ञानही मला संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होणार आहे. विवेकही मला संत तेथे विवेका असणे की जे माझं काम संतांच्या संगतीत होणार आहे. चतुराचे सभे पंडित कुशल. चतुर लोकांच्या सभेमध्ये, चतुर असणाऱ्या पंडित लोकांच्या सभेमध्ये, कुशल लोकांच्या सभेमध्ये मी काय दुर्बळ विष्णुदास. मी विष्णूचा दास, भगवंताचा भक्त, तिथं माझं काय काम आहे. तू का म्हणे नेणं करू समाधान धरिले चरण विठोबाचे. पण तुकोबाऱ्या म्हणतात या पंडित लोकांचं, चतुर लोकांचं समाधान मी करू शकत नाही, म्हणून मी त्यांच्या नादीस लागत नाही. मग संतांच्या संगतीमध्ये जातो आणि विठोबाचे पाय घट्ट धरून राहतो. त्यानेच माझं सगळं कार्य होणार आहे. शेवटचा अभंग. तुम्ही माझा देवा करा अंगीकार हा नाही विचार मजपासी. देवा एवढं बोलून जरी तुम्हाला माझा अंगीकार करायचा नसेल
तर देवा तुम्ही माझा अंगीकार करावा हाही विचार आता माझ्यापाशी उत्पन्न होत नाही. म्हणजे या अभंगातून तुकोबाराय आपले दुर्गुण सांगतात. म्हणजे तुकोबाराय नाही सांगत. आता मला सांगा, एवढी विनंती केली देवाला काम करण्याकरता तरी देव काम करताना दिसत नाही. का करताना दिसत नाही? याचा अर्थ कोणतेतरी दुर्गुण आपल्या ठिकाणी असले पाहिजे. मग देवाला विनंती करून देव कोणत्या दुर्गुणी माणसाचं काम करत नाही याचा अर्थ सद्गुणाचं करतो की नाही? तर ते दुर्गुण कोणते आहेत की त्या दुर्गुणामुळे परमात्मा काम करत नाही ते दुर्गुण सांगतात. याचा अर्थ हे दुर्गुण आपल्या चित्तातले गेले की देवाने आपलं काम केलंच म्हणून समजायचं. आता ते कोणते दुर्गुण आहेत ते या अभंगातून सांगतात. फार महत्वाचा अभंग आहे हा. तुझी माझा देवा करा अंगीकार हा नाही विचार मजपाशी. देवाने आपला अंगीकार करावा असा विचारच ज्याच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होत नाही. मग भक्ती करताना दिसत नाही का? अज्ञानाची भक्ती, इच्छिती संपत्ती, तयाची इच्छिती. आता हे जे पाळताना लोक दिसत आहेत ना आपल्याला, जाई इकडं जाई तिकडं भावरा बांधून, देवाच्या प्राप्ती करता नाही चाललंय, हे सकाम साधना चालली. आणि देवाने सांगितलंय माझी जर आवडी नसेल, ज्ञानाच्या प्राप्तीची जर इच्छा नसेल तर ते मेलेले बरे. अर्जुना जयाच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही तरी त्याचे जियाले म्हणू काही वरी मरून सांग. याचा अर्थ असा आहे ज्याच्या अंतःकरणात ज्ञानाच्या भगवंताच्या प्राप्तीचा बोध आहे, परमात्मा त्याच्या अंतःकरणात बोधाची उपलब्धी करतोच. चौथ्या अध्यायामध्ये परमात्म्याने विस्तारपूर्वक सांगून ठेवलंय. पण देवा माझ्या अंतःकरणामध्ये कदाचित तुझ्या भेटीची आवड नसेल म्हणून तू माझं काम करत नसेल. एक, आता दोही पक्षी लागले लांछन देवभक्तपण लाजविले. दोन्ही पक्षामध्ये लांछन लागलं म्हणजे काय झालं? इहलोकात मी माझ्या पद्धतीने अर्थ करतोय, याचा अर्थ महापुरुषांनी वेगळा केलेला आहे. दोन्ही पक्षामध्ये लांछन लागलं म्हणजे काय? असा दुष्ट आचरण तो व्यक्ती जीवनामध्ये करतो की आचरण तसं केल्यामुळे ना इहलोकातही त्याला सुख आहे ना परलोकातही सुख आहे. जयाच्या आई धड नाही तयाचे परत्र पुस शिकाई. मग ज्याचं आई काही धड नाही आणि पारलोकी काही धड नाही त्याच्यावर परमात्मा कशी कृपा करेल? याचा अर्थ असा आहे जो शास्त्र शुद्ध आचरण करतो परमात्मा त्याच्यावरती कृपा करतोच. आता दोही पक्षी पायी लागले लांछन देवभक्तपणा लाजविले. व्यर्थ असणारं वरवर मी भक्ती केली आणि स्वतःला भक्त म्हणून घेत होतो ते देवभक्तपणा त्याचा तुम्ही त्याला लाज निर्माण केलेली आहे म्हणून तर माझं कार्य करत नाहीत. एकांती एकले न राहे निश्चळ. एकांतामध्ये राहून परमात्म्याचे चिंतन करायला पाहिजे होतं, मग परमात्मा कृपा करतो. पण एकांती एकले, एकांतामध्ये एकटं निश्चळ न राहे, मी एकटा राहतच नाही तर मग परमात्मा कशी माझ्यावर कृपा करेल? न बैशे चपळ मन ठाई. हे चंचल असणारं मन ज्याचं स्थिर झालं परमात्मा त्याच्यावर कृपा करतो. पण चंचल मन स्थिर व्हायला तयार नाही तर परमात्मा कसा कृपा करेल? पायी महत्वाची पडलेली शृंखळा. महत्वाची शृंखळा म्हणजे बिडी पायात पडली म्हणजे काय? लोकांनी मला मानलं पाहिजे मी फार मोठा साधू आहे, मी फार मोठा त्यागी आहे, फार मोठा जिज्ञासू आहे, फार मोठा मुमुक्षू आहे, असं लोकांनी मला महत्वाची मानलं पाहिजे. अशी शृंखळा, अशी बिडी माझ्या पायात पडली. आणि अशी बिडी ज्या साधकाच्या अंतःकरणात उत्पन्न झाली परमात्मा त्याला भेट देत नाही. बांधवीला गळा स्नेहा हाती आणि माझा गळा स्नेहाने म्हणजे मोहाने बांधला गेला. आणि ज्याच्या गळ्यामध्ये स्नेहाचा पाश पडला, मोहाचा पास पडला, त्याला परमात्मा भेट देत नाही. शरीर सोकले खादलिया सुखा. हे जे शरीर आहे ना देवा, चांगलं अन्न खायला सोकले आणि शरीर सोकले देखिलिया सुख. हा शरीर हे जे आहे पाहिलेल्या सुखावरती सोकलंय आणि परमात्म्याचं सुख पाहता येतं का? मग शरीर सुकलं कोणत्या? या दिसणाऱ्या भौतिक सुखाला सोकलं. याचा अर्थ या भौतिक दिसणाऱ्या सुखावरती ज्याचं मन रंगलं त्याला परमात्मा भेट देत नाही. कदान्न हे मुखा रुचीची ना. जे कदान्न आहे म्हणजे जे निरस अन्न आहे ते मुखाला रुचत नाही. याचा अर्थ असा आहे जो जिभेच्या, जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेशी जिवे विकिला तो नाहीच येथे म्हणे त्याला अधिकारी. तो स्पष्टीकरण इथे दिलंय. ज्याला चांगलं अन्न रुचतं आणि चांगलं अन्न मला रुचत असल्यामुळे कदान्न अन्न मला रुचत नाही तर परमात्मा कशी माझ्यावर कृपा करेल? तो का म्हणे झाला अवगुणाचा थारा. हे देवा तुला कशाला मी दोष देऊ? तू माझ्यावर कृपा करत नाही म्हणून मीच अवगुणाचा थारा झालोय. वाढली हे निद्रा आळस बहु. याचा अर्थ असा आहे देवाने आपल्यावरती कृपा करावी वाटत असेल तर निद्रा सोडावी. एक, आळस सोडावा. दोन, चांगलं अन्न खायला मिळावं ही कायम जी इच्छा असते ती सोडून द्यावी. तीन, दिसणारं हे जे सुख आहे त्या सुखाची इच्छा सोडून द्यावी. चार, अंतःकरणामध्ये जो स्नेह पाश आहे तो सोडून द्यावा. पाच, महत्व बुद्धी म्हणजे लोकांनी मला मानावं ही पूज्य सोडून बुद्धी सोडून द्यावी. चार, चंचल मन जे आहे ते स्थिर करावं. सात, आणि देवानी माझा अंगीकार करावा ही तळमळ अंतःकरणामध्ये ठेवावी आणि पूर्ण भक्ताला परमात्म्याला समर्पण करावं. असं सगळे हे 8-9 जे काही गुण आहेत हे सगळे दुर्गुण ज्याच्या जीवनातले निवृत्त झाले परमात्मा त्याच्यावरती कृपा करतो. असा काही स्वभाव या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय व्यक्त करतात असं माझ्या अल्पबुद्धीला वाटलेलं आहे. या अभंगाचा भाव असाच आहे असा माझा दुराग्रह नाही. तुम्ही माझ्यापेक्षा अभंगाचं गाथाचिंतन करणारे जिज्ञासू महापुरुष आहात. माझ्या अल्पबुद्धीला जे वाटलं ते मी चिंतन केलेलं आहे. योग्य जे असेल ते संतांचं आहे, अयोग्य जे असतील ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. म्हणून जशी सेवा घडली तशी गुरुवर्य बाबांच्या चरणी, माऊलींच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायांच्या तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान. आनंदाश्रम स्वामी महाराज की जय.